एक कुंभार होता. कुंभार आपली गाढवं रोज राखायचा आणि ती गाढवं राखायला तो कुठे कुठे घेऊन जायचा, गावामध्ये गायरानात चारायचा. त्याला असं लक्षात आलं की गायरानातलं सगळं गवत संपलंय, आता कुठे न्यायचं. मग त्याने असं ठरवलं की अरे त्या शाळा जी आहे, शाळेच्या आजूबाजूला गवत आहे, मग तिथे आपण आपलं गाढव चारायला नेऊ शकतो. त्याने त्या शाळेच्या जवळ तिथलं गवत बघितलं आणि आपली सगळी गाढवं तो घेऊन गेला. गाढवं मस्त चरत होती. मग याचा आपला हा नेहमीचा उद्योग झाला. रोज उठायचं, गाढवं घ्यायची, त्या शाळेजवळ जायचं, गाढवं सोडून द्यायची आणि गाढवं एकदा सोडून दिली की मस्त आपलं कुठलं तरी एक झाड धरायचं, झाडाच्या बुडाला टेकायचं, तंबाखूची चमची काढायची, तंबाखू चुलत बसायचं. याचा पण रोजचा कार्यक्रम आहे. करता करता 2-3 दिवस गेले. तो रोज बघायचा की मास्तर पोरांना शिकवतायत, मास्तर काहीतरी सांगतायत, मास्तर फळ्यावर लिहितायत, मास्तर पोरांची वही तपासतायत. एके दिवशी असं झालं की कुंभार असा तंबाखू चोळत चोळत त्या शाळेकडे बघत होता आणि शाळेतले मास्तर मोठमोठ्यानं ओरडत होते आणि एका मुलाला बाहेर आणून ते त्याला धगधपटशाने दटावत होते आणि काय सांगत होते. मास्तर त्या मुलाला असं सांगत होते, मूर्ख आहेस का, गाढव आहेस का, अक्कल नाहीये तुला, अरे गाढवा तुला मी किती समजावून सांगायचं. कुंभाराला प्रश्न पडला, हायला हे गाढव कसं काय म्हणाले. मास्तर तू पुढे बोललं चालत, अरे गाढवा मी तुला किती समजावून सांगितलंय, ह्या गाढवांना मुली अक्कलच नाहीये, या गाढवांना मी किती समजावून सांगायचं. अरे गाढवांनो ऐका रे ऐका, मी तुम्हाला काय सांगलेलं जरा ऐकावे ऐकावे, मी का बोललो ते. कुंभार परेशान झाला. कुंभाराला असं वाटलं की अरे गाढवाचं हे सारखं सारखं नाव घेणे, मायला मास्तर काय गाढवाचा मास्तर आहे काय, हे गाढव शिकवतोय काय. ऐकलं 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 आणि मास्तरची कुंभाराची खात्री पटली की हा साधा सुद्धा मास्तर नव्हे, मग हा मास्तर गाढवांना शिकवणारा मास्तर असला पाहिजे. कुंभार झटकन उठला, कपडे झटकले आणि उंची त्याने तशीच लावली कमरेला आणि तो पटकन गेला आणि मास्तरकडे गेला. मास्तर म्हणला राम राम. काय राम राम मास्तर, बसलं मोठं काम आहे. तर काय काम आहे. मास्तर तुम्ही काही साधं सुद्धा मास्तर नाही. तुम्हाला म्हणजे मला कळलंय मास्तर, तुम्ही गाढवाला शहाणं करणारे मास्तर. मास्तरला कळलं काय झालंय ते. तो म्हटला मला माहितीये, मला पक्क माहितीये की तुम्ही गाढवांना शहाणं करणारा मास्तर आहे सा. मी मगापासून ऐकतोय ना, मग तुम्ही बोलतायसा, मी ऐकतोय, तुम्ही सांगतायसा ह्या गाढवाईला अक्कल नाही, ह्या गाढवासने काही कळत नाही, ही गाढवं कवा धरणं अशीच आहेत, मी किती बोलावं. तर माझी खात्री पटली की तुम्ही गाढवाला शहाणं करणार आहे. मास्तरला कळले ना. बरं मग पुढे काही नाही मास्तर, माझी एकच विनंती आहे, हे माझी 2-4 गाढवं आहेत, पोटच्या लेकरासारखी सांभाळलेली आहेत, मग ह्या गाढवांना शहाणं करा. तुमच्या शाळेत ह्या पण गाढवांना ठेवून घ्या. मास्तर म्हणले येणार का खुला रे तू, काय बोलायला लागला. काही करा मास्तर, तुमचे पाय मी सोडणार नाही, 500 पाय धरलेला पाय सोडणार नाही मास्तर, काय मी करा, पण पहिलं ह्या गाढवाला तुम्ही, ह्या गाढ घेतलंय म्हणा, ह्या गाढवाला कुठे घेतलंय म्हणा, गाढवाला शहाणं करतोय म्हणा, नाहीतर मी तुमचे काय पाय सोडत नाही. मास्तरला कळायचं ना काय होतंय ते. हा काही पाय सोडायलाच तयार नव्हता. शेवटी मास्तर मला ओके 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 लिमिट, चल 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 पाय सोड पाय सोड, ठीक आहे कळलं मला काय करायचंय ते. आणि कुंभार बाजूला झाला. म्हटलं मास्तर लय मोठी चिंता मिटली, आता बघा म्हणलं आता मी तुमच्याकडे आता काही येत नाही, पुन्हा धरणं मी काय तुम्हाला काय बघत नाही, काय नाही, काय काळजी करू नका मास्तर. आणि गेला कुंभार निघून. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. इकडे मास्तरला परेशानी, गाढवांचं काय करायचं, गाढवांना कसं सांभाळायचं, म्हणजे शाळा करायची का गाढवाला चरायला न्यायचं, ह्याला परेशान झाला हा. 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने. आता मात्र त्याची हद्दच झाली होती, फार परेशान झालेला होता तो. आणि शेवटी तो म्हटला काय हा काय येत. मग काय करायचं. मास्तरने गाढवं विकून टाकले. मास्तरने गाढवं विकली आणि मास्तर निवांत झाला, पैसे खर्चून मोकळा पण झाला. इकडे असंच वर्ष 1.5 वर्ष उलटून गेलं. एके दिवशी कुंभाराला अचानक आपल्या गाढवांची आठवण आली. त्याला वाटलं आपल्या गाढवांना जाऊन बघावं. मास्तर पुन्हा एकदा कुंभार मास्तराकडे गेला. म्हणला मास्तर ओळखलं काय, ओळख आहे का. कसली, काय बोलतायसा, अहो माझी पोटच्या लेकरासारखी सांभाळलेली गाढव, अहो तुमच्याकडे स्वाधीन केली होती, मला लय गाढवाला बघा असं वाटायला, एकदा डोळे भरून बघू द्या. मास्तर परेशान झाला. मास्तरला कळलं ना आता काय बोलायचं बाबा, कसा एकदमच आला असा अचानक आणि आपल्याकडचं गाढवं नाहीत, आपण तर विकून टाकली आहेत, आता काय करायचं. म्हटलं नाही अरे काय नाही म्हणला का, तुमची शिस्त आहे सगळं ठीक आहे, पण एक डाव बघू द्या, मला माझं काही म्हणणं नाही, एकदाच बघतो आणि निघून जातो, काही म्हणणं नाही माझं, लांबून बघू द्या. पाय धरले आणि पाय सोडायचं ना. मास्तरला कळे ना आता काय करावं, हा काही गाढव बघितल्याशिवाय सुटणार नाही, हा काही आपले पाय सोडणार नाही, आता काय करायचं. परेशान झाला मास्तर आणि घाईत म्हटला अरे वेडा का खुला, अरे तुझी गाढवं शिकली, तुझी गाढवं काय म्हणताय शिकली, अरे हो लय भारी शिकली, 10वी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाली, लय भारी शिकली, खरं म्हणताय का. हो मुकुट एवढी शिकलेली गाढवं मला बघू द्या की. अरे खूप शिकली गाढवं, पण एवढी शिकलेली गाढवं आता माझ्याजवळ कशाला थांबतील. मग आणि नोकऱ्या लागल्या त्यांना, नोकरीच्या गावाला
निघून गेली गाढवं. कुंभाराला खरंच वाटलं, खरंच आपली गाढवं नोकरीच्या गावाला गेली असते. कुंभार परेशान. कुंभार म्हटला, काय सांगताय, कोणत्या गावाला? तो म्हटला, आता एक खाता आहे का बाबा, कुठल्या कुठल्या खात्यात गेली असतील, कुठं कुठं गेली असतील काय मला काय माहित नाही, पण एक खात्यात तरी पत्ता सांगा, एकाला तरी भेटू द्या ना, एकाला तरी बघू द्या ना. मग असा इकडं तिकडं मास्तर बघायला लागला, काय त्याला सांगायचं ते सुचेना. अचानक त्याच्या समोर एक पोलीस स्टेशन दिसली. तो म्हटला, हे बघ इथं तुझं गाडव लागलेलं आहे, खरं म्हणतायसा? हा एकदम खरं, जा इथं. कुंभार पळाला नीट पोलीस स्टेशन कडे गेला. आता पोलीस स्टेशन कडे तो बघतोय, पोलीस स्टेशन मध्ये एक असाच बिचारा कर्मचारी निवांत आपला टेबल खुर्ची बाजूला करून छान खाली जाजम बिजम अंतरून खाली असा ताणून दिलेला. गेला कुंभार, बघितलं त्याला ताणून झोपलेला होता, असा खुर्ची सोडून खाली अशी चांगली गाढव लोळी घेत होता. कुंभार म्हणला, अगं माझंच गाढव आहे म्हणला, एवढं शिकलंय नोकरी लागली तरी अशी गाढव लोळी घ्यायची काय चाल अंगातली गेली नाही, माझंच गाढव आहे म्हणला, 100% माझंच गाढव आहे. उठे उठ म्हणला, उठ लेकरा. कर्मचारी म्हणला, कोण? अरे उठ रे उठ, अरे मी रे तुझा मालक, अरे मी तुला शिकवलं रे, मी तुला केला, मी तुला नोकरीला लावलं रे, का बोललं नाहीचं? काय म्हणतात, तू कोण? अरे काय म्हणलं, मी तुझ्या पाया पडलो होतो रे, त्या मास्तरला पाया पडून तुला मी शिकवायला सांगितलं होतं. तो म्हणतोय, अरे काय मूर्खासारखा बडबडतोय हा, अरे उठ उठ. राग आला कर्मचाऱ्याला, प्रचंड राग आला, उठलो आणि एक झोपेतनं उठल्यामुळे त्यांना लात घातली कुंभाराला. जशी ही लात घातली, कुंभाराच्या डोळ्यातनं आनंदाने डोळ्यातनं पाणी निघायला लागलं त्याच्या. आनंद कशाचा? किती हुशार आहे रे देवा, किती हुशार. एवढं शिकलं तरी लात मारायचं विसरलं नाही, एवढं शिकलं. हसू येईल तुम्हाला, जरा आता गंभीर होऊया. एवढा शिकून तुझ्या गाढवाचा किस्सा मी तुम्हाला सांगते ना. आपली अडचण काय झाली एकूण समाज व्यवस्थेची, शिक्षणाचा सगळा बट्ट्यामुळे होत चाललाय की काय अशी परिस्थिती आहे. शिक्षणाने माणूस सुधारला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण बाबासाहेब शिका म्हणाले आणि आपण शिकलो, पण शिकलो तेवढे हुकलो का? अशी काहीशी अवस्था झाली का की शिकलो ते हुकल्यासारखं करायला लागले का? शिकलेला जरा काही आपल्या भावा बहिणींच्या सोबत बोलायला लाज वाटायला लागले का? त्याला जरा असं परतून बघायला नको वाटायला लागले का? नेमकं अडचण कुठे झाली? हे शिक्षणाचं नेमकं झालं काय? बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षण द्यायला सांगितले होते का? कारण शिक्षणानेच सगळे परिवर्तन होऊ शकते असे बाबासाहेबांना वाटत होते आणि म्हणून आम्हाला शिक्षण दिले. बाबासाहेबांना शिक्षणाचे महत्व कळले होते, कारण बाबासाहेबांनी जेवढ्या धर्मग्रंथांचा, जेवढ्या पूजापाठ, काय जेवढा अभ्यास केला होता रिडल्स हिंदुइझम मध्ये, तर त्याचा खूप आहे, त्याच्या खोलात आता जात नाही. पण तो सगळा अभ्यास करताना बाबासाहेबांच्या एक लक्षात आलं होतं की इथल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने आम्हाला ज्ञानापासून वंचित ठेवले होते. इथली जी चातुर्वर्ण्य व्यवस्था सांगितली, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, या व्यवस्थेमध्ये एक महाकाव्य महाभारतात असं सांगितलं की शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही कधी महाभारत टीव्हीवर बघितलं असेल तर त्यात असं सांगितलं गेलं की कुणीतरी एक शंभूक नावाचा कुणीतरी एक शूद्र होता, एकलव्य नावाचा, आणि एकलव्य नावाचा जो शूद्र आहे हा धनुर्विद्या त्याला शिकायची, त्याला धनुष्यबाण चालवायला शिकायचे, पण सगळे राजपुत्रांना शिकवणारे आहेत, त्याला कोणीच शिकवत नाहीये. तो लांबून द्रोणाचार्यांना बघतोय त्या राजपुत्रांना शिकवताना, आणि शिकण्यासाठी प्रेरणा पाहिजे म्हणून एक कर्दम पुतळा, एक चिखलाचा पुतळा तयार करून त्यालाच गुरु मानून शिकतोय. इतकी परफेक्ट विद्या शिकतो आणि हे द्रोणाला कळतं. त्यावेळेला त्याला असं वाटतंय की राजपुत्रांच्या वडिलांना म्हणजे राजे महाराजांना जर कळलं की यांच्या राजपुत्रापेक्षा सुद्धा जास्त चांगली धनुर्विद्या ही या शूद्र एकलव्याकडे मिळालेली आहे, तर काय करावे? मग कसं करायचं? एकलव्याला अडवायचं कसं? आणि द्रोणाचार्य एकलव्याचा अंगठा मारतात. थोडक्यात काय, महाभारताने सांगितले की शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. रामायणात पुन्हा तशीच कथा काहीतरी सांगितली गेली, जे आपल्याकडे सत्य वगैरे लागतात. काय रामायणात सांगितलं? रामायणात असं सांगितलं की एका ब्राह्मणाच्या पोराचा मृत्यू झाला. आणि ब्राह्मण बोंब मारत आला रामाकडे, आणि तो रामाला सांगतोय, हे रामा, तुझ्या राज्यात अनर्थ झालाय. हे रामा, तुझ्या राज्यामध्ये प्रचंड अनर्थ झालाय. तुझ्या राज्यात पाप वाढत आहे. तुझ्या राज्यातलं हे पाप कमी कर रामा. काय झालं? अरे रामा, तुझ्या राज्यामध्ये कुणीही धर्मानुसार वागत नाहीये, धर्म बुडायला लागलाय. राम म्हटलं, कसं काय? ब्राह्मण सांगतोय, रामा, तुझं लक्ष नाहीये लोकांकडे, तुझं लक्ष नाहीये धर्माकडे, धर्माचं रक्षण करायचा अधिकार तुला आहे. मग माझ्याकडून असं काय चुकलं? अरे रामा, धर्माने सांगितले, काय सांगितले? धर्माने ब्राह्मणाला ज्ञान देण्याचा अधिकार आहे. ज्ञान
कोण देईल? फक्त ब्राह्मण देईल. आणि ज्ञान कोण घेईल? ज्ञान ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीनच वर्गातले घेतील. देण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आणि घेण्याचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्याला, शूद्राला तो अधिकार नाही. मग काय झाले? अरे रामा, तुझ्या राज्यामध्ये शंभुक नावाचा शूद्र ज्ञान देत आहे, वर्ण व्यवस्था मोडीत निघत आहे आणि यामुळे मोठा अनर्थ होत आहे. आता काय करावे? धर्मरक्षण तुझ्या हातात आहे. आणि रामायणात सांगितले जाते की रामाने शंभुक नावाच्या शूद्राचा वध केला. थोडक्यात काय? शिक्षण देण्याचाही अधिकार नव्हता, शिक्षण घेण्याचाही अधिकार नव्हता. ते शिक्षण तुम्हाला मला मिळावे म्हणून बाबासाहेब आयुष्यभर संघर्ष करतात. तो का संघर्ष करतात? कारण बाबासाहेब ज्यांना गुरु मानतायत, बुद्ध, कबीर, फुले, त्यातले फुले असं सांगतायत की विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र कचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे. शिकलंच पाहिजे, शिकाल तर टिकाल या पद्धतीने ते सांगतात. आणि पुढे बाबासाहेब या शिक्षणाचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो हे पावलोपावली पटवून देतात. काय विशेष आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी असं काय विशेष केलं? तर बाबासाहेब एका पेनाच्या टोकावर, दादा हो हे नीट समजून घेण्यासारखं आहे. बाबासाहेबांच्या मनात कितीही ही व्यवस्था बदलण्याची इच्छा असेल, बाबासाहेबांना इथल्या विषमतेचा राग आहे, इथल्या जातीयतेचा राग आहे, इथल्या धर्मांधतेचा राग आहे, इथल्या अंधश्रद्धा रूढी परंपरेचा राग आहे, पण म्हणून बाबासाहेबांनी कधी कुणाशी भांडण केलं नाही. बाबासाहेब कोणालाही कधीही अर्वाच्य शिवीगाळ करत नाहीये. बाबासाहेबांनी कधी कोणाची गचंडी धरलेली नाहीये. बाबासाहेब कोणाशी हमरी तुमरीवर आलेले नाहीये, कोणाशी हातापायी करत नाहीये. हे शिकण्यासारखं आहे. परिवर्तन करताना हे शिकण्यासारखं आहे की बाबासाहेब कोणाशी भांडण तंटा करत नाहीये, पण तरीही ते परिवर्तन घडवू शकतात. ते परिवर्तन बाबासाहेब फक्त एका पेनाच्या जोरावर परिवर्तन. हे कारण ते पेनाच्या. आणि म्हणून रामदास फुटाणे सारखा एखादा कवी फार सुंदर लिहितो बाबासाहेबांबद्दल की असं काय विशेष केलं बाबासाहेबांनी. तर रामदास फुटाणे असं लिहितात की पिढ्या त्यांनी शस्त्र परजली आणि इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला, बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला, अनोखा इतिहास बदलून गेला. नाही तर देवघरातली गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री झालीच नसती आणि बामणवाडी वेस ओलांडून सोयरिकीला आमच्या घरी आलीच. हे रामदास फुटाणेंनी केलेलं वर्णन फार महत्वाचं वर्णन आहे की काय शिक्षणाने बदल झाले आज घडीला. शिक्षणाने काय बदल झाले की कालपर्यंत ज्यांनी आमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बंद्या घातल्या होत्या, गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी, ह्या सगळ्या बेटीबंदी, ह्या सगळ्या बंद्या त्या एका शिक्षणाने उठल्या. गावबंदी, तुम्ही गावात यायचं नाही, गावात यायचं असेल तर तुम्ही दुपारी 12च्या वेळेत या, तुमच्या सावल्या तुमच्या पायात असल्या पाहिजेत, तुम्हाला गावात येण्यापासून मज्जा होता. गावबंदी उठली. स्पर्शबंदी, तुमच्या स्पर्शाचाही विटाळ होईल असं सांगत होते, ती बंदी आता उठली. आता कोणी स्पर्शाचा विटाळ करत नाही. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, खानपान, हॉटेलांमधून प्रवेश नव्हता. हॉटेलांमधून पण फुटक्या कब्बशा बाहेर ठेवल्या जायच्या. आता वन हू हॅव्हिंग अ पेइंग कपॅसिटी ही कॅन गो ईच अँड एव्हरीवेअर. ज्याच्या खिशात पैसे आहेत भारीतल्या भारी हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचे, तो कुणीही कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊ शकतो, खाऊ शकतो. त्याची किती कुवत आहे. रोटीबंदी उठली. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी. लोटीबंदी, पानोठे वेगवेगळे होते. तुम्ही आल्या इथे पुष्प व्हायला सांगितलं की ताई इथं या, इथं बाबासाहेब आले होते. ही तीच विहीर आहे. या वळसंग गावातला, म्हणजे हे सगळं लाईव्ह बघणाऱ्या लोकांनाही हे कळलं पाहिजे महाराष्ट्रातल्या की मी का अशा गावात आहे, सोलापूर मधल्या वळसंग गावात, की ज्या गावामध्ये बाबासाहेबांनी इथल्या विहिरीचे पाणी चाकले होते. ही विहीर उभी करावी लागली त्या काळात, कारण आम्हाला त्यांच्या पानोठ्यांवरती प्रवेश नव्हते. आमचा वेगळा पानोठा होता. पण बाबासाहेब शिकले, बाबासाहेबांनी संविधान तयार केलं आणि आता गावच्या पाटलापासून, देशपांड्यापासून ते कांबळे, बनसोडे, वाघमाऱ्याच्या घरापर्यंत एकाच टाकीतलं, एकाच पाईपलाईनचं पाणी सगळ्यांना येतं. ही ताकद त्या कायद्यात आणि त्या घटनेत आणि त्या व्यवस्थेत तयार झाली. ही गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी आणि बेटीबंदी. बेटीबंदी, आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार, आंतरजातीय विवाहाचा कायदा हा दस्तूर खुद्द राज्यघटनेत आला. ही फार मोठी गोष्ट आहे. आता या सगळ्यांचा विचार करता असं लक्षात येईल की बाबासाहेबांनी हे सगळे आपल्यासाठी केले. का केले? आम्हाला माणूस म्हणून जगायचा अधिकार मिळावा म्हणून.
आम्ही आहोत का तसे? आम्ही जगतोय का तसे? आम्हाला कळलंय का बाबासाहेबांचा विचार? माय मावल्यांनो, आधी तुमची हाजरी मग तिकडे. कळलाय का तुम्हाला बाबासाहेबांचा विचार? कळतंय का तुम्हाला? जर कळत असेल तर चला जरा सोपं करूया. आपण सारखं म्हणतो माय बाबासाहेबांनी असं कुठे सांगितलं आणि बाबासाहेबांनी तसं कुठे सांगितलं आणि बाबासाहेब असंच म्हणले होते की. किती जणींना कळतं बरं? काय म्हणाले बाबासाहेब? बाबासाहेब म्हणाले कुठल्याही कामासाठी मुहूर्त बघू नका. कुठल्याही कामासाठी मुहूर्त बघू नका. लोकांची वेळ अडवू नका. कुठलाही सार्वजनिक सुट्टीचा दिवस बघा आणि त्या दिवशी तुमची महत्वाची काही घरातले कार्यक्रम असतील तर उरकून टाका. म्हणून आपण लग्नाचे मुहूर्त न बघता काय करायला लागलो? रविवारी लग्न लावायला लागलो, है की नाही? बाबासाहेबांनी सांगितलं आपण रविवारी लग्न लावायला लागलो, सुट्टीचा दिवस आहे म्हणून. पण रविवारी लग्न लावणारे लोक जरा बदमाशी करायचे का? लग्न रविवारी आणि हळद कधी लावतात? शुक्रवारी. कसे बाबासाहेब? बाई तुम्ही कुणाच्या? आता आम्ही बुद्धाच्या. कशा? भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर बाकी के किधर. जर रविवारी मुहूर्त न बघता लग्न सांगितले होते तर शुक्रवारच्या हळदीचं फॅड कुणी काढलं? कुठून आलं बरं हळदीचं फॅड? म्हणजे बाबासाहेब पुरते शिकलेले नाहीत, समजले पाहिजे आम्हाला, है की नाही? आणि सगळे दिवस सगळे वार सारखेच ना. शुक्रवार शनिवार काय फरक आहे? शनिवारी का बरं लावायची नाही हळद? मुळात हळदच का लावायची? त्या हळदीचा आणि काही फार मोठा असा काही संदर्भ नाहीये. आता तुमचे ब्युटी पार्लर, फेशियल, आमकं ढमकं, पॅक, काय क्लिनिंग, याम त्याम सगळं 3D मेकअप ह्या सगळ्या भानगडी आल्या. त्या काळात काहीच नव्हतं. हळद ही नॅचरल सुंदर होती. चेहरा जरा खुलून दिसायचा. बस एवढ्यासाठी आदल्या दिवशी हळद लावली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ घालायची, रात्रभर हळद मुरली की चेहरा जरा प्रफुल्लित दिसायचा. एवढाच हळदीचा विषय होता. तुम्ही त्याला मग का आणलं शुक्रवारावर? का आणलं शुक्रवारावर? सांगा बरं. काय कशासाठी केला हा उद्योग तुम्ही सगळा? तुम्हाला कळले बाबासाहेब? बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा कळल्यात का तुम्हाला? जर बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा तुम्हाला कळल्या असतील तर तुम्हाला शकून आणि अपशकून कळला पाहिजे, है की नाही? शकून अपशकून कळला पाहिजे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेत काय सांगितले? 3, 4, 5, 8, 10, 22 ही उजळणी सांगितली. 3, 4, 5, 8, 10, 22 म्हणजे काय? 3 त्रिसरण, 4 आर्य सत्य, 5 पंचशील, 8 अष्टांग मार्ग, 10 दशपारमिता, 22 प्रतिज्ञा सांगितल्या, है की नाही? ह्याच्यातलं किती कळतंय मग आपल्याला? किती कळतं? मी जास्त खोलात नाही जाणार. लय खोलात गेल्यावर लयच अडचणीत याल तुम्ही. मी आपलं वरच सांगते. आपल्याला त्रिसरण सांगितलं. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय? मी बुद्धाला अनुसरतो. शरण जातो नव्हे, अनुसरतो, अंगीकारतो, स्वीकारतो. बुद्धाला म्हणजे कशाला? जर हे बुद्धाने म्हटलं असेल तर बुद्धच बुद्धाला अंगीकारत असतील का? म्हणजे काय? मी बुद्धाला अनुसरतो म्हणजे मी बुद्धीला, मी प्रतीत समुत्पत्तीवादाला, मी विज्ञानवादाला, मी विज्ञानवादी सायंटिफिक व्ह्यूला अनुसरतो. प्रतीत समुत्पत्तीवाद म्हणजे काय? कार्यकारण भाव. कार्यकारण म्हणजे भाव म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीला कारण असते. कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. प्रत्येक गोष्टीला कारण असते. आधी पाणी असते समुद्राचे, त्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढग व्हायला लागतात, त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. कारणाशिवाय काही घडतंय का? प्रत्येक गोष्टीला कारण असतं. बाबासाहेब म्हणतात तपासून बघा. तपासून बघितले पाहिजे आपण. तुम्ही तपासून बघताय का माया हो? मी बुद्धाला अनुसरतो. आपण विज्ञानवाद अनुसरलाय का? म्हणजे सोपं करून सांगते बरं का. कारण मी वलसंग सारख्या ग्रामीण भागात येते तर मला बाबासाहेब तुम्हाला चांगले समजावून सांगता आले पाहिजे. आपण खरंच आपल्याला विज्ञानवाद कळतो का? एक सोपं उदाहरण सांगते बघा. आमच्याकडे खूप दिवसांनी आमचा एक जुना ओळखीतला चांगला मित्र आला. मी म्हटलं खूप दिवसांनी आलास लेका, चल ये बस आता जरा आपण छानपैकी गप्पा मारूया आणि आज जेवण करूया. तो म्हटला नाही मला जरा उशीर होतोय ताई, मला निघावं लागेल. आणि म्हटलं इतक्या लांबून आलाय जेवणा? नाही मला उशीर होतोय. म्हटलं नाश्ता कर. नाही मी खूपच घाईत आहे. बरं चहा घे. नाही मी खूपच घाईत आहे. मग आलता कशाला? तर तो म्हणतो पेढे द्यायला आलतो ताई. कसले पेढे? तर तो सांगतोय मुलगा झाला ताई. मुलगा झाला? किती आनंदाची गोष्ट आहे. असा सांग मुलगा झाला. असा गिन्यान गेल्यासारखं काय सांगते मुलगा झाला? तर ते आपले काय ताई त्याची कृपा. अरे लेकरू तुझं, बायको तुझी, मेहनत तुझी, मान्य तर करले का? प्रतीत समुत्पत्तीवाद, कार्यकारण भाव, वैज्ञानिक दृष्टिकोन. प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे असंच नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे. ते विज्ञान आपल्याला कळले पाहिजे. मी बुद्धाला अनुसरतो म्हणजे काय? कोणती गोष्ट का घडते त्याचं कारण मला कळलं पाहिजे. मी धम्माला अनुसरतो. धम्म म्हणजे काय? नैतिकता, नीतिमत्ता.
शुद्ध अंतकरण. तुकडोजी महाराज काय म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, नाही वसंत काळ काय करील पान फळ. तुमचं मनच निर्मळ नाहीये. काय करा, संतूर अंगाला संतूर लावला, लिरिल लावला, लक्ष लावला, रेक्सोना लावला, डव लावला, पिअर्स लावला, उपयोग काय? पोटात एवढा मोठा मळ आहे. साबण लावून काय उपयोग आहे? पोटात मळ असेल तर कसं करायचं? पोटात मळ नसला पाहिजे, अंतकरण शुद्ध पाहिजे. म्हणून सांगितलं की नाही निर्मळ जीवन काय करील साबण. साबणाला नाही, तुमचं अंत निर्मळ पाहिजे. मी धम्माला अनुसरतो. मी शुद्धता असली पाहिजे. कसली शुद्धता? कायेन वाचेन चित्तान. कायेन वाचेन चित्तान शुद्धता. सर्व प्रकारची शुद्धता माझ्याकडे असली पाहिजे. मला शुद्ध राहायला लागलं पाहिजे. वाचेन शुद्धता म्हणजे कसली? तोंडाने गोड बोलायचं. माया हो, गोड बोलल्यावर आमचं पाखरू जवळ येते. गोड बोलण्याचा किस्सा नंतर सांगते. आता जरा पुढे जाऊ. संघं मी बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं. संघाला अनुसरतो म्हणजे काय? एकोप्याला अनुसरतो. एकोप्याने राहायचे, एकीने राहायचे. एकोप्याने राहायचे, एकीने राहायचे. किती वेळा म्हणतात? लग्न असलं की त्रिशरण, बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं. नवीन घर बांधलं, बुद्धं धम्मं संघं. लेकरू जन्मला, बुद्धं धम्मं संघं. लेकराचा वाढदिवस, बुद्धं धम्मं संघं. मेलं उचलताना एकदा, लाकडावर ठेवताना एकदा. किती वेळा म्हणाल? पाळता राहता एकोप्यानं. अरे एकोप्यानं राहिला तर किती फरक पडेल. किती आहे तुमची वोटिंग? 1000-1500 तर वोटिंग असेल ना तुमची. 1000-1500 वोटिंग मध्ये आपली किती माणसं बसतील? तुमचा एकोपा असेल तर. एकोपा नसेल तर काहीच होणार नाही. ठरवा. बघा काय सांगतायत बाबासाहेब. ते कळलं पाहिजे की आपण एकोप्यानं राहतोय का, आपल्याकडे ती एकी आहे का. चल, पुढे 4 आर्य सत्य सांगितली, 5 पंचशील सांगितले. पंचशिलातले बाकीचे शिल सोडून देऊ. बघा बाबासाहेबांनी सांगितलेलं किती शिकलोय आपण. पण पंचशिलात एक फार महत्वाचे शील सांगितले. काय शील सांगितले होते? पंचशिलातले एक महत्वाचे शील असे सांगितले होते की सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वीरमणी सिक्खापदं समाधियामि. सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वीरमणी म्हणजे काय? मी 30, 60, 90 कॉकटेल फुगा थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही. जय भीम बोलणाऱ्या तोंडाला दारूचा वास चालणार नाही. काय सांगितलंय? पंचशिलात सांगितलंय. मग आपण नियम कसा पाळावा लागेल? जयंती मंडळाचा अध्यक्ष अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही जयंती मंडळाचे पदाधिकारी जर निवडायचे असतील ना, तर त्याची प्रधान अट ठेवली पाहिजे, जो कधीच दारू आयुष्यात पित नाही तो जयंती मंडळात असला पाहिजे. दारू पिणारे लोक जयंती मंडळात नसतात. हा पहिला नियम करून घेतला पाहिजे. बरोबर आहे काची? 1 नंबर बरोबर आहे. हा का बरोबर आहे माहितीये का? माय ऐकत येत काही कसं ऐकतात माहितीये का? तुम्हाला सांगते कसं असतं माहितीये का आजी? ऐका कसं असतं बघा. टेलरच्या पोराला काजा बटणं कसे करायचे आणि हातशिलाई कशी करायची शिकवावी लागत नाही. पोरगं बघून शिकतो. कुबेराच्या पोराला गाडीच्या चाकाभोवती आव कशी रचायची, धावपट्टी कशी बसवायची शिकवावं लागत नाही. पोरगं बघून शिकतं घरातलं. कासाराच्या पोराला बाईचा हात हातात घेतल्यावर बांगडीचा गाला 1.5 चाका 2 चा शिकवावं लागत नाही. पोरगं बघून शिकतं. आणि ज्याच्या घरात बाप रोजच 30-60 घेऊन येते का नाही, त्याच्या घरातल्या पोराला पाण्याची घ्यायची का बिन पाण्याची घ्यायची शिकवावं लागत नाही. पोरगं बघून शिकते. तुम्ही ठरवा तुमच्या पोरांचं भविष्य तुम्हाला कसं घडवायचंय ते. जर तुमच्या पोरांचं भविष्य घडवायचं असेल तर आधी तुम्ही सुधारावं लागेल, तर तुम्हाला अधिकार आहे पोरांना बोलायचा. तुम्ही आधी सुधारलं पाहिजे. 3, 4, 5, 8 अष्टांग मार्ग सांगितले. अष्टांग मार्गात काय सांगितलं होतं? सम्यक काया, सम्यक वाचा, सम्यक समाधी, सम्यक आजीविका. चांगलं बोललं पाहिजे, चांगली दृष्टी असली पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे, वाणी चांगली असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे. अशा पद्धतीने धम्म शिकला गेला पाहिजे. वाणी स्वच्छ असली पाहिजे, वाणी शुद्ध असली पाहिजे. बोलून सुद्धा कुणाचं मन दुखवायचं नाही हे कळलं गेलं पाहिजे. माया हो, हे तुमच्यासाठी जास्त महत्वाचं बरं का, की बोलून सुद्धा कुणाचं मन दुखवायचं नाही. कारण आपल्याला अडचणी असतात. धम्मात सांगितले तृष्णा दुःखाचे मूळ कारण आहे, पण आपली काही तृष्णाच जात नाही. आपली तृष्णाच जात नाही. उदाहरणार्थ जर कधी लग्नाची एखादी पत्रिका आली घरात, बाईला पत्रिका वाचता येत नाही. बाई घरातल्या पोराला सांगते, बघा पत्रिका वाचून दाखव रे. बघा पत्रिका वाचतो. कुणाचं लग्न आहे? अमक्याचं. आणि जाऊ दे काय जायचंय लग्नाला? का गेलसाला गेलते की लग्नाला साधं कुकाचं बोट लावलं नाही तिनं. तिला कुंकाचं बोट नाही, अख्खा मळवट भरा चांगला मर्यायचा. लावलं की कुकाचं बोट. आपण कचकूर बांगडी तर भरली नाही. चांगल्या हात बांगड्या भरा. बाई पुन्हा म्हणते भरली की बांगडी. कापड मापड चुलीचा पत्रा फाटूनच जायचा. एक लुगडं तर घेतलं नाही. तिला चांगली भरजरी पैठणी घ्या, तरी ती पुढे म्हणते घेतली की पैठणी. पण साधं नाहू तर घातलं नाही. तिला चांगला असं 2 बादल्या दमदन आदन आलेल्या पाण्यानं तिला आंघोळ घाला, तरी ती म्हणते पदराला भाकर तर बांधून दिली नाही. तिला चांगली भाकरीची चौड बांधून द्या, पाठीवर सोडायला तर आली नाही. तिला चांगली बसमध्ये बसेपर्यंत
तुम्हाला येतं म्हणली का? एवढं केल्यावर कोणती पाहुणी तुम्हाला ये म्हणेल? एवढं नाटक केल्यावर कोणती पाहुणी तुम्हाला ये म्हणेल? तृष्णा. मला मान द्या, मला सगळं करा, माझ्याकडे पहा. ही तृष्णा काहीच कामाची नाही. बुद्ध सांगत आहे हे कळले पाहिजे. श्रीसरण 4 आर्य सत्य पंचशील. ज्यांना बोलायचंय किंवा ज्यांना मोबाईल वगैरे सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्यांनी कृपया स्टेजच्या या बाजूला जाऊन सुद्धा मोबाईल केले तर चालतील. इथली ही जे 10-5 चिल्ली पिल्ली पोरं आहेत यांना उठवता आलं तर बघा, कारण हे फार गोंधळ घालताय. मी काहीतरी फार तुम्हाला जीव तोडून समजावून तुमच्या भाषेत तुम्हाला समजेल असं सांगायचा प्रयत्न करते. माझा हेतू हा हे सांगितल्यावर मला कुणीही पुरस्कार देणार नाही. हे इतकं जीव तोडून सांगते कारण धम्म कळला पाहिजे. बाबासाहेब काय सांगतात ते लक्षात आलं पाहिजे म्हणून इतकं जीव तोडून तुम्हाला सांगते. दादा हो, 4 आर्य सत्य पंचशील अष्टांग मार्गानंतर दशपारमिता सांगितल्या. दशपारमिते 2 पारमिता फार महत्वाच्या, त्यातली एक आणि दुसरी दानपारमिता. दानपारमिता काय सांगते? दानपारमितेत सांगितले की दान दिले पाहिजे, दानाचे महत्व. काही लोक म्हणतील दान म्हणजे पैसे का? अजिबात नाही. दान म्हणजे फक्त पैसे नव्हे, हे नीट समजून घ्या. दान देणे म्हणजे नुसते पैसे नव्हे, तर दान 3 प्रकारचे असू शकते. टाइम, टॅलेंट, ट्रेझरी. चळवळीसाठी तुम्ही काय देऊ शकता? तुम्ही पैसे देऊ शकता, पैसे द्या. पैसे नाही देऊ शकत हरकत नाही, धन नाही देऊ शकत हरकत नाही, तुम्ही चळवळीला तुमचे ज्ञान द्या. तुमच्याकडे काही आयडिओलॉजी आहे, तुमच्याकडे काही विचार आहे, तुम्ही काही देऊ शकताय चळवळीला, नवा विचार देऊ शकताय, तुम्ही तुमचा विचार द्या. काय तुमच्याकडे ज्ञान, आयडिओलॉजी, विचार देण्यासाठी कुवत नाहीये का? हरकत नाही. मग तुम्ही चळवळीला वेळ देऊ शकता का? तुमचा वेळ द्या, टाइम द्या. टाइम, टॅलेंट, ट्रेझरी 3 प्रकारे तुम्हाला देण्याची सवय लागली पाहिजे. दान पारमिता. पण आपल्याकडे दान पारमितेचं फारच अवघड त्रांगडे होऊन दिसत. त्रांगडे काय झाले आपल्याकडे दान पारमितेचं? घोळ असा झालाय की करतील बोटभर आणि सांगतील हातभर, अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणजे झालं असं की एकदा मी सहज एका गावातनं जात होते. एक भंतेजी म्हणाले की ताई आमच्याकडे विहार फार चांगलं आहे, विहार बघायला चला. आम्ही ते विहार बघायला गेलो. विहार आम्ही बघत होतो. भंतेजी एक एक गोष्ट फार काळजीपूर्वक दाखवत होते आणि ते एक गोष्ट बघत असताना काही पंखे लावलेले होते. ऊन फार वाढलेलं होतं आणि पंखा लावला गेला. जो माणूस आमच्या सोबत होता, भंतेजींच्या सोबत एक उपासक होता मोठा, त्याने पंखा बंद केला. फार गरम होत होतं. एक छोटे भंतेजी होते, त्यांनी पुन्हा एकदा उडी मारून पंखा लावला. 2 मिनिटांनी त्या उपासकाने पुन्हा पंखा बंद केला. गरम होत होतं. छोट्या भंत्यांनी परत एकदा पंखा लावला. उपासकाने पुन्हा पंखा बंद केला. मी म्हटलं असं काय करताय, किती गरम होतंय, पंखा का सारखा बंद करताय? भंतेजी पंखा लावताय आणि तुम्ही का पंखा बंद करताय? उपासक काय सांगते, नाही ताई, पंखा लावतो बंद फक्त एवढ्यासाठी केला होता. हे विहारातले हे जे 3 पंखे आहेत ना, ते आपण दान केलेले आहेत. ते पंख्याच्या पात्यावर नाव आहे ना, तुम्हाला वाचता यावं म्हणून पंखा बंद केला. काय उपयोग आहे तुमच्या दानाचा? उपयोग काय? मी किती दान केलंय ह्याची जर तुम्हाला जाहिरात करायची असेल तर दान करू नका. त्या दानाला अर्थ नाही, हे नीट समजून घ्या. दानपारमितेचे सब्बदानं धम्मदानं जिनाती असे सांगितले आहे. सगळ्या प्रकारच्या दानामध्ये धम्मदान हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण धम्मदान म्हणजे निव्वळ आर्थिक पैशाचे नव्हे. धम्मदान म्हणजे धम्मासाठी तुमचा वेळ द्या, धम्मासाठी तुमचे कष्ट, तुमचा श्रम द्या, तुमचा विचार द्या. ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला करता येईल ती गोष्ट तुम्हाला करता आली पाहिजे. हे दशपारमितेत सांगितले. आणि मग 22 प्रतिज्ञा सांगितल्या गेल्या. आता 22 प्रतिज्ञा तुम्ही शिकलात का? खरंच तुम्हाला कळल्यात का? शकून अपशकुनावर आपण बोलत होतो आणि म्हणून आपण 3, 4, 5, 8, 10, 22 कडे गेलो होतो. मी जरा शकून अपशकुनाकडे येते. काय झालं नाही की आता बाबासाहेबांमुळे आपल्या जीवनमानात प्रचंड मोठा बदल झाला. आपण सुधारलो, आपण जरा चांगलं आयुष्य जगायला लागलो. पूर्वीच्या काळी काय परिस्थिती असायची बरं? पूर्वीच्या काळी परिस्थिती अशी होती की नवरा नवरी असे समोरासमोर उभे राहायचे. सगळे मराठी कोंडाळे करून थांबायचे आजूबाजूने आणि कोणीतरी ओरडायचं, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, असं काहीतरी आरडाओरडा चालायचा. आता काळ बदलला. आता काळ काय आलाय? किती का गरीब असे ना असा एक स्टेज टाकलेला असतो. इथंच नवरा नवरी असतात, खाली वराडी सगळे असतात. सगळं कसं मॉडर्न असतं. एखादा कॅमेरामन असतो, तो सारखा शूटिंग करायला असतो. नवरा नवरी तिकडून येतानाच हातात हात घालून येतात, लग्नाच्या आधीच, आहे की नाही? सगळं स्टँडर्ड असतं. एखादी करवली पण असते, मॅचिंग साडी, मॅचिंग पर्स, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग टिकली, मॅचिंग बो, मॅचिंग बांगड्या, सगळं कसं मॅचिंग चाललेलं असतं. सगळं कसं मॉडर्न असतं. आणि एखादी बाई सारखी नवरीच्या कानात सांगत असते, पाय पाठावर
पाय पाठावर उजवा टाक बरं का. पोरग बघायला आलं तेव्हा पण ती सांगते पाठावर पाय उजवा टाक बरं का. हळदीला सांगते पाठावर पाय उजवा टाक बरं का. लग्नात सांगते पाय पाठावर उजवा टाक बरं का पाय. आता तुम्ही विचार करा, पोरीने पाठावर पाय उजवा टाकला आणि सोयरा डावा निघाला, काय करता? उजवा पाय महत्वाचा का उजवा सोयरा महत्वाचा? कुठं पायात अडकून बसलाय तुम्ही? उजवा सोयरा असणं गरजेचं होतं ना. आपण त्याच्यावर विचार करत नाही. दादा हो, शिकण्यासारख्या अनेक गोष्टी, पण आपण त्या शिकलो का? आपण त्या शिकत गेलो नाही. त्याचा परिणाम काय झाला माहितीये? त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्यातले काही लीडर आणि आपल्यातले काही डीलर, या लीडर आणि डीलरने मिळून अख्ख्या समाजाची वाट लावली. आपल्याला कळलंच नाही की प्रश्न कसे विचारायचे, बजेट कसं विचारायचं, विकास कसा विचारायचा, आपल्या अडचणी कशा सांगायच्या, अजूनही आपल्या लक्षात आलं नाही. आपल्याला आपले प्रश्नच कळले नाही. हे आमचे जे चिलीपिली लेकर आहेत जे शाळेत जातात, ही कुठल्या शाळेत जातात? ही जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात, बरोबर आहे? ही लेकरं जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. मी साधारण 9 एप्रिल पासून सबंध महाराष्ट्रभर फिरताना एक मुद्दा ठरवून प्रत्येक सभेमध्ये सांगते आणि तो पुन्हा एकदा इथे सांगते. होतंय काय माहितीये का, की तुमच्याकडे जेव्हा कधी निवडणुका लागतात ना, जेव्हा कधी निवडणुका लागल्या की त्या कुठल्या तरी एखाद्या पक्षाचा एक पुढारी तुमच्याकडे येतो, त्यांचा लीडर येतो आणि तुमच्यातला एखादा डीलर बसतो. सगळेजण मिळून बसतात, कुठल्या तरी विहाराच्या समोर, समाज मंदिराच्या समोर बसतात. समाजातले पण काही 5-50 लोक बसतात. लीडर विचारतो काय तुमच्या अडचणी आहेत सांगा. डीलर म्हणतो बोला बोला साहेब आलेत, काय तुमच्या अडचणी आहेत? तुम्ही अडचणी काय सांगता त्यांना? काय अडचणी असतात दादा हो तुमच्या? काय अडचणी सांगता तुम्ही? तर तुमच्या अडचणी ठरलेल्या असतात. साहेब आम्ही खाऊन पिऊन एकदम सुखी आहे, आम्हाला वैयक्तिक काही नको, वैयक्तिक आम्हाला तुमच्याकडून काही सुद्धा नाही पाहिजे. मग काय पाहिजे? आम्हाला फक्त ते एक एवढं करा, ते आमचा हे पुतळा उभा करायचा होता साहेब, तेवढं पुतळ्याचं बजेट आमचं मंजूर करा. हीच मागणी असते ना तुमची. पुतळ्याचं बजेट मंजूर करून तुमच्या पदरात काय पडणार आहे सांगा? पुतळे उभे करून पुतळ्यामध्ये बाबासाहेब बंद करण्यापेक्षा ही जी जिवंत पिढी आहे, या पिढीमध्ये बाबासाहेबांचा विचार रुजवणं जास्त गरजेचं आहे. हे जास्त गरजेचं आहे. ते केलं गेलं पाहिजे. याच्याकडे लक्ष आहे का आपले? मग आपण सांगतो साहेब आम्हाला वैयक्तिक काहीच देऊ नका, आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे साहेब, अमक्या अमक्या रस्त्याला अमक्या अमक्या महापुरुषाचं नाव द्या. अमक्या अमक्या रस्त्याला अमक्या तमक्या महापुरुषाचे नाव. महापुरुषांचे नाव रस्त्यांना देण्यापेक्षा महापुरुषांच्या रस्त्यावरून चालणे जास्त गरजेचे. काही नको, आम्हाला फक्त एवढंच द्या. तुम्ही काय द्या? आम्हाला फक्त तुमच्याकडून एवढंच मागताय. काय तुम्ही? कुठल्याही पक्षाचा पुढारी आल्यावर मागणी काय आहे तुमची? स्मशानभूमीचा कंपाऊंड वॉल. दादा हो, तुम्ही विचार करा, स्मशानभूमीचा कंपाऊंड वॉल ही खरंच तुमची गरज आहे का? स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल गरजेचा आहे का? अरे जे स्मशानभूमीच्या बाहेर असतंय त्याला मध्ये जाऊ वाटत नाही रे, आणि जे मध्ये गेलेलं असतंय ते कधीच बाहेर येत नसतंय. मग कंपाऊंड वॉल कुणासाठी पाहिजे तुम्हाला? जिवंतपणे तुम्हाला काय गरज आहे त्या तुम्ही अजिबात सांगत नाही. मेल्यानंतरचं कंपाऊंड वॉल मागता. मागणी काय तुमची? तुमच्या डोक्यात जरा उजेड पडू द्या आणि तुम्हाला हे कळू द्या, कुठल्याही पक्षाचं कुठलाही नेता तुमच्याकडे येऊ देत, तो काँग्रेसचा येऊ देत, तो राष्ट्रवादीचा येऊ देत, तो शिवसेनेचा येऊ देत, तो भाजपचा येऊ देत, कुठल्याही पक्षा नेता तुमच्याकडे येऊ आणि कुठलंही इलेक्शन असो, समाज मंदिराचा कळस पाहिजे, कुठं काय ते स्मशानभूमीचा कंपाऊंड वॉल पाहिजे, पुतळा पाहिजे, या मागण्या जरा सोडून द्या. तुम्हाला मागायचंच काही? तुम्हाला पाहिजे काही? मागायचंच असेल तर त्यांना फक्त एकच गोष्ट मागा, साहेब तुमचं लेकरू ज्या शाळेत ज्या कॉलेजात शिकतं आणि ज्या क्वालिटीचं शिक्षण घेतं त्या क्वालिटीचं शिक्षण आमच्या लेकरांना मिळणार आहे का? बोल. आम्हाला शिक्षणाची जास्त गरज आहे, स्मशानभूमीच्या कंपाऊंड वॉलची गरज नाही. आमच्यासाठी शिक्षण जास्त महत्वाचं आहे, आम्ही शिकलं पाहिजे. का शिक्षण महत्वाचं आहे ही मागणी का करायची दादा हो? त्याचं कारण समजून घ्या. कुठल्याही पक्षाचा असो, मी एक पक्ष म्हणत नाही, मी कुठल्याही पक्षाचा म्हणते, कुठल्याही पक्षाचा माणूस असो, हे नीट समजून घ्या की एका तरी आमदाराचे, महाराष्ट्रातला कुठलाही आमदार घ्या आणि कोणत्याही पक्षाचा घ्या, एकाही आमदाराचे, एका तरी खासदाराचे, मला वाटतं त्याला फक्त गृहमंत्री आर पाटील काहीतरी अपवाद आहे, एकाही आमदाराचे, खासदाराचे, मंत्र्याचे, महापौराचे, नगराध्यक्षाचे, जिल्हा परिषद अध्यक्षाचे एकाच तरी लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतं का? ह्या सगळ्यांची लेकरं कुठे शिकताय? इंग्लिश स्कूलला शिकतात. या सगळ्यांची लेकरं कुठे आहेत? भारी भारी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये आहेत. झेडपीच्या शाळेत कोणाचं लेकरू? गोरगरिबाचं लेकरू आहे. एकाही आमदार, खासदार, नेता, मंत्री, संत्री, नगराध्यक्ष, महापौर, झेडपी अध्यक्ष यापैकी एकाचही लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाही. एवढंच नाही, जिल्हा परिषदेचा जो शिक्षण सभापती असतो ना, त्याचं लेकरू सुद्धा त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाही. हे तर सोडूनच द्या, जिल्हा परिषदेचा जो शिक्षक आहे, जो त्या शाळेत शिकवतो, त्याचं लेकरू सुद्धा त्या शाळेमध्ये शिकत
नाही. स्वतःच्या लेकराला तो त्या शाळेत घालत नाही, तो कॉन्व्हेंटच्या शाळेत घालतो, कारण त्याच्याकडे पैसा आहे, तो घालू शकतो. गोरगरिबांनी काय करायचं? गोरगरिबांच्या लेकराच्या शिक्षणाचं काय? मग आमच्या लेकरांनी शिकायचंच नाही का? मग आमची लेकरं ज्या शाळेत जातात त्या मास्तराला शिकवायचं सोडून बाकीचे सगळं येतंय. त्याला भात शिजवता येतो, त्याला सर्वे करता येतो, त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्याला फक्त शिकवताच येत नाहीये. अडचण किती आहे आमची? मग ही पोरच शिकली नाही तर पिढी कशी उभी राहील? मग तुम्ही नुसती कष्टच करत जाणार का? पिढ्या उभ्याच राहणार नाही. आणि मग काहीतरी थातूर मातूर काहीतरी 10वी 12वी पोरगा शिकणार, त्याला इंग्रजी वाचता येत नाही, त्याला अक्षर फुटत नाही, ते कॉप्या करून काहीतरी 10वी 12वी कसं तरी काढणार, आणि त्या लेकराचं पुढे करिअर होत नाही, आणि तुम्ही पुन्हा त्या लेकराला दोष देणार. तुम्ही त्या लेकराला म्हणणार घरातच बसतोय, कामधंदाच बघत नाही. अरे कसा कामधंदा बघल ते? एखादं लेकरू कॉम्प्युटर सेंटरला पास झालं, कसा कामधंदा बघू शकेल? त्या लेकराचा अभ्यास घेणं, त्याला क्वालिटी एज्युकेशन देणं, त्याला कम्प्युटरचे चांगले महत्वाचे ट्रेड करून देणं, ही जबाबदारी कुणाची? पालक म्हणून तुमची ना. पण पालक म्हणून जी तुमची जबाबदारी आहे, ती जबाबदारी घ्यायला तुम्हाला वेळ आहे का? कारण तुमचं डोकं वेगळीकडेच, तुमचं डोकं इडियट बॉक्स मध्ये, तुमचं डोकं कुठं? आजची गेली बरं का मालिका. आता काय झालं असेल की ते दीपाचं कार्तिकचं केलं काय नाही केलं, तुमचं डोकं कुठं नाही. पण ते संजनाचं लय चुकायले बरं का. काही गरज नव्हती एवढं करायचं. काय ती अनिरुद्ध बी येडा आहे, काय ती एवढी समजदार बायको त्यानं सोडून दिली. तुमचं डोकं माय काय बी म्हणा, पण ती शनाया म्हणजे का नाही निवड फटाकडीच बाई होती बघा. तुम्हाला चिंता कुठली? इडियट बॉक्स मधली. आपल्या घरातल्या लेकराचे प्रश्न तसेच राहिले, त्याकडे लक्ष नाहीये. इडियट बॉक्स मधले प्रश्न तुम्हाला जास्त महत्वाचे वाटतात, ही तुमची अवस्था. आणि ते जे पटापटावर अंतर राखून बसलेत ना इकडे असे वारवसाला बसलेले, त्यांची चिंता काय? घरातल्या लेकराची चिंता नाही त्याला घरातल्या लेकराची चिंता नाही. वाटलाच पोरग ह्या इलेक्शनला उभं राहील का नाही त्याची चिंता त्याला. काय संबंध? काय घेणं देणं? अरे तुमची पिढी सुधारली का नाही ते बघा की. तुमच्या पिढीचं काय चाललंय ते बघा की. तुमच्या पिढ्या कुणी सुधारायच्या, तुमच्या लेकरांना कुणी वळण लावायचं, तुमच्या लेकरांच्या पिढ्या कुणी उभ्या करायच्या. आपल्यासाठी ते जास्त महत्वाचे असेल ना. आमच्या लेकरांना एक दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, कारण दर्जेदार शिक्षण जेव्हा मिळेल तेव्हा आमची लेकरं उद्योगी होतील. आणि लेकरं उद्योगी झाली, सकाळ संध्याकाळ, सकाळी 10ला गेलेलं लेकरू 5 वाजता कामावरून परत आलं की ते थकून घरात झोपेल. ते नाक्यावर आणि टपरीवर थांबणार नाही. नाक्यावर आणि टपरीवर थांबणारी लेकरं पुढाऱ्यांना पाहिजेत, कारण पुढाऱ्यांना एक रॉ मटेरियल पाहिजे त्यांच्या राजकारणाच्या प्रचार आणि मेळाव्यासाठीच. त्यांच्या रॉ मटेरियल साठी ते जाणीवपूर्वक आमच्या पोरांना बेरोजगार ठेवायला बघतात. आपलं पोरगं बेरोजगार नाही राहिलं पाहिजे याची काळजी घेणं, याची खबरदारी ही तुमची जबाबदारी आहे. हे तुम्ही केलं पाहिजे. करताय तुम्ही? आहे तुमचं लक्ष तुमच्या लेकरांकडे? अरे कुठला तरी नेता येतो, काहीतरी 3-5 गोष्टी सांगतो, आपली पोरं त्याच्यावरती रिॲक्ट होतात. ऍक्शन प्लॅनवर कधी काम करणार आम्ही? कोणी एखादा उपटसुंब राज ठाकरे उठणार, तो सांगणार मशिदीवरचे भोंगे काढा. अरे दादा तुला लय भोंगे काढायचा नाद आहे का? लय नाद आहे. तुझ्या पोराला घे की बाबा बिनारीवर चढव, बघ की जमतंय का ते. कुणाला सांगायला लागेल? आम्हाला कुठे सांगतोयस तू की भोंगे काढले पाहिजे आम्ही हनुमान चालीसा? अरे सोड ते. दिवसात 5 वेळा नमाज अदा करणार आहे, तू 5 वेळा जाणारीस का बघ. तू उठणार दुपारी झोपेतून 12 वाजता आणि तू सांगणार की पहाटेचा इथं आजानीचा त्रास व्हायला. तू उठलाच कधी झोपेतून तेवढ्या वेळेला? काय चाललंय गंगा? आणि मग आमच्या पोरांनी त्याच्यावर डोक्यात राग घालायची. सगळी बहुजन पोरं लढायला, सगळी बहुजन पोरं मरायला, सगळी बहुजन पोरं चिन्मय तन्मय विदेशात, आणि बहुजन पोरं ढोल पथकात. त्यांची पोरं स्टडी मध्ये, आमची पोरं कस्टडी मध्ये. कशासाठी? इथल्या मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, गिजारी, कैकाडी, पारधी, वडारी या सगळ्या जाती धर्मातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या आमच्या सगळ्या बहुजन पोरांच्या हे कधी लक्षात यावे की हे सगळ्या राजकारणी लोकांना त्यांचं रॉ मटेरियल पाहिजे, आणि ते रॉ मटेरियल करण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक आमच्या पोरांच्या बेरोजगार हातांना कामच दिलं जात नाही. अरे काय सांगत होते ते आपल्याला? प्रश्न विचारायची आहे का तयारी तुमची? विचारा. या वेळेला नेते आले की नाही इलेक्शनच्या फडात की त्यांना विचारा नीट. काय म्हणत? ए दादा याचा आवाज कमी कर, मी आधीच म्हणलो होतं कमी करून. इलेक्शनच्या फडात जेव्हा कुणी येईल ना तेव्हा त्याला प्रश्न विचारा. काय म्हणलं होतं 2019ला 2014ला? मित्रों मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूँ, जब हमारी पार्टी सत्ता में आए तो हर साल 2 करोड़ बेरोजगारों को हम रोजगार दिलाएंगे. अरे कुठे आहे रोजगार? रोजगारच मिळाला नाही. अरे खाते में 15 लाख रुपये आएंगे. कुठे गेले ते 15 लाख रुपये? बाया ह्याच्यातच खुश. मायन 500 रुपयात सगळं स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळाले. 500 रुपयात स्वस्त धान्य दुकानाचं धान्य मिळतंय आणि त्याला शिजवायला 1,500 रुपयाचा गॅस लागतंय. त्याचं काय? त्याच्यावर कोण बोलणार आहे? आणि ह्यांची योजना कशाची? हमने टॉयलेट बनवाई है. अक्षय कुमार को लेके हमने टॉयलेट फिल्म बनवाई है और हम सुलभ टॉयलेट की योजना लाए है. अरे जगायचं सांग रे दादा. जगायचं सांगायला दादा. अरे महागाई ना पोटातच काही नाही तर तिकडं काय धंदा
काय हे प्रश्न विचारले गेले पाहिजे, विचारावे लागतील प्रश्न, कारण नॉन इश्यूज वरती चर्चा चालू आहे. शिकावं लागेल, ही षडयंत्र हाणून पाडायला शिकावं लागेल. बाबासाहेब म्हणतात प्रतित समितपत्ती वाद काय तो समजून घ्या. हे काय षडयंत्र चालू आहे की नॉन इश्यूज वरती चर्चा चालू आहे. इथे बेरोजगारांची संख्या वाढते, पूर्व असं करतोय नुसतं घरी बसलं की नुसतं असं करते, घरांसारखी राहिली बघा नुसतं करते, ते नुसतं बोट करत नाही, काम धंदाच बघत नाही. ही गत सगळ्यांच्या घरातली आहे. पण त्या पोरांची चूक नाहीये काय, पोरांना रोजगाराच्या संधीच उपलब्ध नाहीये. सार्वजनिक पब्लिक सेक्टर सरळ सरळ विक्रीला काढली जात आहे. लक्षात येत नाहीये आपल्या, आपण याच्यावर का प्रश्न विचारायची तयारी ठेवत नाहीत की अरे आमचा एखादा गोर गरीब अण्णाभाऊ साठे किंवा फुले आर्थिक विकास महामंडळातनं 50-50 हजार रुपयाचं कर्ज घेतो, एखादी वडापावची गाडी टाकतो, लय झालं त्याचा 3 लाख 4 हजार रुपये महिन्याचा हप्ता असतो. 3 हजाराचा हप्ता चुकला, 2 हप्ते चुकले की बँक गाडी लावायला आणि जगत जप्ती करायला तयार असते. आमच्या 3,000 हप्त्यावर बँकेची एवढी करडी नजर, तिकडे मल्ल्या मोदी सारखे लोक करोडो रुपये सुद्धा लावून घेऊन जातात, त्यांचे मात्र टीव्हीवर फोटो. किती वाईट परिस्थिती आहे. नॉन इश्यूज वरती चर्चा घडवून आणली जाते. धर्म हा आमचा विषय नाही. जगातला कुठलाच धर्म असं शिकवत नसेल की एकमेकांना कापा, तोडा, मारा. जगातला कुठलाच धर्म सांगत नसेल. परंतु धर्माच्या नावाखाली ही भांडणारी माणसं कोण आहे आणि काय आमच्यात मध्ये भांडणं लावली जातात, आम्ही कधी त्यांना उत्तर देणार. जर बाबासाहेबांचं संविधान आम्हाला कळलेलं असेल तर अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 एव्हरीवन हजर आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 19 नुसार प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार पूजा, प्रार्थना, श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. हिंदू असेल तर त्याने हिंदू पद्धतीने प्रार्थना करावी. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वम साक्षात आत्मासि, नित्यम ऋतम वचवी, सत्यम उचवी. त्याने त्याची प्रार्थना करावी. मुस्लिम असेल तर मुस्लिमाने आपली प्रार्थना करावी. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलहम्दुलिल्लाहिर रहमानिर रहीम, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद या रसूलुल्लाहची आयात म्हणावी. बौद्ध असेल तर त्याने आपल्या पद्धतीने म्हणावं. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ज्याला त्याला आपल्या धर्मानुसार पूजा प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. मग हे राजकारण कशासाठी आणि या राजकारणामध्ये आपले बेसिक प्रश्न जाणीवपूर्वक डावलले जातात. यावर कोण बोलणार? इथल्या दलितांच्या हत्या होत असताना, दलितांवरती अन्याय अत्याचार होत असताना, कायद्याची खुले आम मान मुरगळली जात असताना यावरती आपण कधी एक आवाज उठवणार आहोत. तर पहिल्यांदा आधी बाबासाहेब काय सांगतात ते कळलं पाहिजे. बाबासाहेब काय सांगतात ते कळण्यासाठी आधी एक दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. दर्जेदार शिक्षणाने आधी धम्म नीट समजून घेतला पाहिजे आणि तो धम्म समजून घेताना त्याच्या मागचा प्रतित समितपत्ती वादही समजून घेतला पाहिजे. जी लोक आम्हाला श्रद्धा, अंधश्रद्धा याच्या सगळ्या त्या गराड्यामध्ये अडकवून टाकत आहेत, अशा लोकांना उत्तर देण्यासाठी मुळात आधी आम्ही तयार व्हावं लागेल. आपण त्याच्यासाठी तयार आहोत का ठरवावं लागेल. माया हो, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मी असं म्हटलं की 22 प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञातल्या काही प्रतिज्ञा नीट समजून घेतल्या तर अजूनही आपल्याला जातीमध्ये स्तरीकरण करून ठेवलं जातं. इथे जातीची स्तरीकरणाची व्यवस्था इतकी वाईट आहे की प्रत्येक वरची जात खालच्या जातीबद्दल तिरस्कार बाळगते, खालची जात वरच्या जातीबद्दल आकर्षण बाळगते. मात्र त्याच वेळेला प्रत्येक जात आपल्या जातीची वंशशुद्धता राहण्यासाठी प्रयत्न करते. प्रत्येक जातीला आपल्या जातीची वंशशुद्धता राहावी यासाठी प्रयत्न करावेसे वाटतात. पण या सगळ्यांमध्ये अडचण होते ती जातीच्या स्तरीकरणाची. इतकं जातीमध्ये विभागलं गेलं की मग आम्ही एकमेकांचे प्रश्न सोडवायला तयारच नाहीये. माझ्या जातीचं थोडीच आहे, त्याच्या जातीचा प्रश्न आहे तो बघून घेईल. एनआरसी सीए हा माझा विषय नाहीये, हा मुसलमानांचा विषय, मुसलमान बघून घेतील. मग अॅट्रॉसिटीचा जेव्हा मुद्दा निघतो तर मुसलमान म्हणतात अरे आमच्या वेळेला आला नव्हता, मग अॅट्रॉसिटीचा मुद्दा तुमचा आहे तर तुम्ही बघून घ्या. ओबीसी तिकडे सुप्तावस्थेत. जेव्हा ओबीसी ना मुसलमानाच्या आंदोलनात ना इकडच्या आंदोलनामध्ये, पण जेव्हा त्यांचं राजकीय आरक्षण जातं ते खडबडून जागे होतात तेव्हा मुसलमान आणि आंबेडकर दोघे सांगतात तू आमच्या कुठल्याच आंदोलनात आला नाही, तो आम्ही तुझ्या काय यावं. म्हणजे त्यांनी ठरवून स्तरीकरण केले, कप्पे करून टाकले, कप्पे केले आणि असे काही कप्पे करून टाकले की ते कधीच एकत्र येणार नाहीत याची पक्की व्यवस्था इथल्या राज्यकर्त्यांनी करून टाकली. मग त्यांचे मनसुबे हाणून पाडण्याची जबाबदारी कोणाची? त्यांना हे समजावून सांगण्याची गरज आहे की इफ इंडिया इज अ सेक्युलर स्टेट, जर भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे तर इथे जातीचे आणि धर्माचे राजकारण खेळता कामा नये. दादा हो, गेल्या 6 महिन्यात तुम्हाला टीव्ही लावायचा कंटाळा आला असेल. गेल्या 6 महिन्यात टीव्ही लावल्यावर तुमच्या हिताचं काहीच तुम्हाला ऐकायला मिळत नाही. टीव्ही लावल्यावर ह्याची पत्रकार परिषद आणि त्याची पत्रकार परिषद, ह्यानं 1 शिवी दिले की त्यांना 2 शिव्या देते, त्यांना 3 शिव्या दिल्या की 4 शिव्या देते. आपण नुसती ती धुलवड बघत
जायची. आपल्या मुद्द्याचं काय, आपल्या प्रश्नांचं काय? मग आपले प्रश्न कोण सोडवेल? आपले प्रश्न आपण सोडवावे लागतील, कुणी बाहेरून येणार नाही. कारण बुद्ध सांगतात अत दीप भव. तुमचे प्रश्न सोडवायला बाहेरून कुणीच येणार नाहीये. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हालाच तुमचा मार्ग शोधावा लागेल. मग तुम्हाला तुमचा मार्ग शोधायचा तर काय करावं लागेल? तर पहिली गोष्ट जे मी म्हटलं की दर्जेदार शिक्षण. दुसरी गोष्ट, आम्हाला या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेच्या फेऱ्यातनं जरा बाहेर निघायचे. माया हो, तुम्हाला विशेषतः या फेऱ्यातनं बाहेर निघायचे आणि जातीच्या स्तरीकरणातनं निघायचे. स्तरीकरण किती वाईट पद्धतीने केलंय बघा. ज्या म्हणी केल्या ना, म्हणी त्या पण जातीवर केल्या. एक एक जातीचा उल्लेख केला म्हणजे एखादा जर खूप अग्रेशन आला, काय उर्मट मराठ्यासारखा भांडतोस, काय तसला कालवा लावलाय, घिसाडी कालवा लावलायस, काय घिसाडघाई करतोयस. प्रत्येकाला म्हणजे एका एका जातीवर एक एक म्हण तयार केली. आणि ब्राह्मण असला तर काय बामणासारखा चुटू चुटू बोलतोस, म्हणजे हुशार असला की बामणासारखा चुटू चुटू बोलतोस. आणि जेवढ्या काही वाईट गोष्टी असतील त्या सगळ्या जातीवरती. काय पद्धतीने म्हणी केल्या, काय पद्धतीने शिव्या तयार केल्या, काय पद्धतीने स्तरीकरण केलं. आणि ते स्तरीकरण तुमच्या डोक्यात इतकं बिंबवलं की जन्मभर तर ठेवलंच ठेवलं, पण मेल्या पाठी सुद्धा तुमच्या डोक्यात स्तरीकरण ठेवलं. मेल्या पाठी, मेल्यानंतर सुद्धा. म्हणजे इथला जर एखादा मराठ्याचा जर कोणी मेला की त्याच्या फोटोवर लगेचच कैलासवासी, साळ्या माळ्या कोळ्याचा मेला, वैकुंठवासी. ते बघून लगेच इकडचे तयार झाले. मेला कुणी इकडचा, बुद्धवासी. तुम्ही कशाला मागे राहताय? लिहा पैगंबरवासी. लिहिलं लगेच पैगंबरवासी. बामणा मारवाड्याचा मेला तर स्वर्गवासी. म्हणजे त्याच्यात सुद्धा पुन्हा सोसायट्या केल्या की इथं बौद्धवाडा होता, मेल्यानंतर तिकडे पुन्हा बौद्धवाडाच करून टाकला तुम्ही. इथं मुसलमान गल्ली होती, तिकडे बी एक मुसलमान मोहल्ला करून टाकला तुम्ही. काय लढलात, काय परिवर्तन कळलं? हा, हे कैलासवासी, वैकुंठवासी, बुद्धवासी, स्वर्गवासी, पैगंबरवासी कुठून आलं हे बघायला गेलता तुम्ही? माहिती आहे तुम्हाला कोणती कॉलनी आहे ती? आलाय कुणाचा फोन? असं झालंय कधी की आपल्यातला कुणी मेला तर त्याचा फोन येतोय का? हॅलो, हा सिद्धराम, नाही हेच फोन करणार होतो, पण मला वाटतं रडून रडून काय बायकोनं काय फोनच चार्जिंगला लावलं नाही जणू. फोन ती बंदच आहे बघ, पण तुझ्याकडे फोन केला. नाही तिला फक्त सांगायचं होतं काळजी करू नको ना. नाही तसा आम्ही नरकातच जाणार होतो, नाही पापे केले, नरकातच जाणार होतो, पण आपल्या साहेबाचा वशिला मोठा. साहेबांनी लेटर दिलते की, साहेबांनी लेटर दिलं तर इकडे लगेच स्वर्गातच गेलो. इकडं सगळं लय बेस्ट आहे. इथं रंबर होस टाकल्यावर तेल छपलेले आहे, पुरुषी पंख्याने वारा घाललेली आहे, खाली नुसतं भेसळ भासळीची हातभट्टी होती, इथं कसं क्वालिटीचं सोमरस मिळतंय. आलाय कुणाचा निरोप? अरे मेलं ते गेलं ना, मेलं ते गेलं. जिवंतपणी माणसं जपूया, जिवंतपणी माणसांना बघूया. मेल्या पाठी कुठल्याही माणसाच्या नावाच्या पाठीमागे असे बुद्धवासी, कैलासवासी, वैकुंठवासी असे शब्द लिहिणे म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही मृत व्यक्तीला सुद्धा जातीवाचकच अभिधान लावताय. मग फार फार तर तुम्हाला फोटो लावायचे लावा, पण नावाच्या पाठीमागे बुद्धवासी लिहिण्यापेक्षा कालकथित एक काल ज्यांनी गाजवले किंवा स्मृती शेष आठवणीतनं शिल्लक राहिलेले अशा पद्धतीने ती मांडणी करून मग पुढे जावे लागेल. त्या पद्धतीची मांडणी आपल्याला करावी लागेल तर शक्य आहे. या श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या फेऱ्यातनं एक एक करून लेकरं बाहेर काढायला लागतील. हे का सांगते की जिवंतपणी माणसं जपा असं का सांगतोय? मेल्यावर लोक म्हणायला लागली कंधा दिल्यावर पुण्याचे काम असते, कंधा देना पडता है, कंधा देने से बहुत बड़ा सुकून मिलता है, जन्नत नसीब होती है, कंधा देना चाहिए. अरे मेल्या पाठी खांदे देता त्याच्यापेक्षा जिवंत असताना त्याला एक मजबूत खांद्याचा आधार दिला तर किती चांगलं. माणसं मेल्यावर ते तुम्हाला बघायला आलं नाही, तुम्ही त्याला खांदा दिलाय, रडलाय का काय केलाय काय कोण बघायला येत नाही. माणसं जिवंत असताना आधार देणं जास्त गरजेचं आहे. ही जी जिवंत पिढी आहे ना, ही जिवंत पिढी उभी करणं जास्त गरजेचं आहे. या जिवंत पिढीला एक सक्षम नेतृत्व तयार करून देणं जास्त गरजेचं आहे. आपण ते करू शकते का दादा? आपण ते करू शकता. येस, ते आपणच करू शकता. कारण मी जसं मगाशी म्हटलं की बुद्ध सांगतात अत दीप भव. कुणी बाहेरून तुमचे प्रश्न सोडवायला येणार नाही, तुम्हाला स्वतःला तुमचे प्रश्न सोडवावे लागतील. तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हे समजून घेणं गरजेचं आहे की कसं असतं माहितीये का? वाढपी आपला असेल तर वाढ चांगली होते, वाढपी आपला असेल वाढ चांगली होते. आपला वाढपीच नसेल आणि तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा करताय की वाढ होईल, होत नसती, अजिबात होत नसते. तुम्हाला तुमच्यातनं तुमचा माणूस निवडावा लागेल, तुमच्यातनं तुमचा कोणी प्रमुख सांगावा लागेल की हा आमच्या हक्कासाठी उभा राहणारा आहे आणि हा आमचे प्रश्न सोडवणारा आहे. ही पिढी तुम्हालाच तयार करावी लागेल. माया हो, तुम्हालाच. आणि ती पिढी तयार करताना इतरांना शिवीगाळ करून उपयोग नाही. एक ट्रेंड आलाय आपल्याकडे, कचकचून
अन्नाला शिवी घातली की फार मोठा बहुजनवादी नेता म्हणवता येतं. मला वाटतं हा ट्रेंड बंद केला गेला पाहिजे, कारण कोणालाही शिवीगाळ करून तुमचे प्रश्न सुटत नाहीत, ब्राह्मणाला तर नाहीच नाही. शिवीगाळ करण्यापेक्षा जरा समजून घेऊया की नेमक्या अडचणी काय आहेत त्या आणि प्रश्न काय आहेत ते. कारण होतं काय की आपण प्रश्नांची उकल कशी करतो त्यावरती जास्त डिपेंड असतं. मग आमची उकल कशी होईल? आमची उकल करण्यासाठी, आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला गरज आहे आमचं अर्थकारण सुधारण्याची. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जोपर्यंत सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही या दोन्हीतली तरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. म्हणजे काय? राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर आधी समाजकारण पक्के करा. समाजकारण पक्के करायचे म्हणजे काय? आपल्या घरातली ही सगळी जात व्यवस्था, स्तरीकरण, उपजाती, पोटजाती, अंधश्रद्धा, शकून, अपशकून या सगळ्या गोष्टी आधी भिरकावून द्या. सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ व्हा. प्रगल्भ झालात, दुसऱ्या स्टेपवर या. कुठल्या? अर्थकारण पक्क करा. तुमची आर्थिक अवस्था फार पक्की झाली पाहिजे. फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग असलं पाहिजे. का तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग असलं पाहिजे? नीट समजून घ्या. 5 वर्षानंतर इलेक्शन येतं आणि आपल्यातली तरणी ताटी पोरं राजकारणाच्या गप्पा करताना सांगतात 1 लाखासाठी फॉर्म मागे घेतलं कडून, 1 लाखासाठी फॉर्म घेतलं बघा. लय कडू होते, लय कडू काय सांग पाप, त्याच्यावर लय विश्वास ठेवला होता बघा. 1 लाखासाठी केला त्यानं. दादा हो, हा विषय रागात बोलण्याचा नाही आणि हा विषय टिंगलीचा सुद्धा नाही. हा विषय चिंतेचा आहे. इलेक्शन 5 वर्षांनी येतं. 5 वर्षांनी येणाऱ्या इलेक्शन मध्ये जर कुणी 1 लाखासाठी फॉर्म परत घेत असेल याचा अर्थ 1 लाख भागिले 5 केलं तर उत्तर 20,000 येतं. याचा अर्थ काय आहे? ज्याने 1 लाखासाठी फॉर्म परत घेतला त्याचं वार्षिक ग्रॉस इन्कम साधं 20,000 रुपये नाहीये. ज्याचं वार्षिक ग्रॉस इन्कम 20,000 रुपये नाहीये तो 20 कोटी रुपये खर्च करू शकणाऱ्या प्रस्थापित सरंजामी माणसासमोर कसा टिकेल? काय टिकावं लागणार आहे? उगाच शेळीनं हुटाचा मुका घ्यायला गेलं म्हणजे जमत नसते. समजून घ्या, समजून घ्या अडचण काय आहे ते. फायनान्शियली स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. आपण फायनान्शियली स्ट्रॉंग आहोत का? मी सोलापूर जिल्ह्यामध्ये बोलते. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जयंती, सगळ्यात रॉयल जयंती कुठली असते तर सोलापूर जिल्ह्यातली जयंती असते. पण दादा हो, त्याला जोडून अजून एक गोष्ट नीट समजून घ्या. मी कायम सगळीकडे उदाहरणं सांगणं असं म्हणते की लता मंगेशकर यांच्या एका गाण्याची रॉयल्टी त्यांच्या 10 पिढ्या बसून खातील इतकी आहे. अय मेरे वतन के लोगो, या एकाच गाण्याची टी सिरीज कडनं मिळणारी रॉयल्टी ही त्यांच्या 10 पिढ्या बसून खातील एवढी आहे. तरी सुद्धा लता मंगेशकर वडिलांच्या नावे हॉस्पिटल उभं करतात, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल. ज्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची दिवसाची आर्थिक उलाढाल साधारण 25 ते 50 लाखाच्या घरा असते. तुम्ही मी बाप 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 करणारे. बाबासाहेब आमचा बाप आहे, बाबासाहेब आमचा बाप आहे, आमच्या बापाची जयंती आहे, आमच्या बाप्पाचा जन्मोत्सव आहे, आमच्या बाप्पाची भीम जयंती आहे असे म्हणणारे आपण उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना, लिहिताना, वाचताना, मरताना, पुरताना, जाळताना बाबासाहेब 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 करणारे आपण. किती बाबासाहेबांच्या नावाचे हॉस्पिटल आहेत? किती आहेत महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या नावाचे हॉस्पिटल? अण्णाभाऊ साठेंच्या नावाचे किती हॉस्पिटल आहेत? क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या नावाचे किती हॉस्पिटल आहेत? सावित्रीबाईंच्या नावाचे किती हॉस्पिटल आहेत? एक पण नाही. सोचने वाली बात आहे. अरे दादा हो, 15 कोटीची लोकसंख्या आहे महाराष्ट्राची. शिका. बाबासाहेब म्हणले होते शिका, तर शिका आहे. काय शिका? 15 कोटीची लोकसंख्या आहे महाराष्ट्रातली. 15 कोटी मध्ये ब्राह्मणांची लोकसंख्या फक्त 1% आहे. मोजून 1%. 1% लोकसंख्येमध्ये त्याच्यात पुन्हा पोट जाते. साबरा, देबरा, रुबरा, चिबरा. काय हे साबरा, देबरा, रुबरा, चिबरा? साबरा सारस्वत ब्राह्मण, रुबरा ऋग्वेदी ब्राह्मण, देबरा देशस्थ ब्राह्मण, चिबरा चित्पावन ब्राह्मण. यात एक साबरा आहे. ते तर 0.5% अर्ध्यातला 0.5% पण नाहीये. अर्ध्यातला 0.5% जे लोक नाहीयेत त्यांची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सारस्वत बँक आहे, जे अब्जो रुपयाचा उलाढाल करते. आहे आपली बँक आहे. कहा गए तो कहा भी नहीं, क्या लाए तो कुछ भी नहीं. काय रे किसमे गलबला? काय आमची बँक नाही, आमची शाळा नाही, आमचं कॉलेज नाही, आमचा साखर कारखाना नाही, आमची सुतगिरणी नाही, आमचं हॉस्पिटल नाही, आमचं आर्थिक युनिटच नाही. जर आमचं आर्थिक युनिटच नाही तर आम्ही उभे कसे राहणार? मी बोलल्यावर तुम्हाला खूप राग येईल, तुमचा मेंदू असा तापायला लागेल, रक्त उसळायला लागेल, पण उपयोग काय? मी एवढं
एवढ्या बोलल्या तुमचा मेंदू उसळला, तुमचं रक्त तापलं, तुमच्या धमन्या तत्तटल्या, तुमच्या अशा शिरा अशा सळसळायला लागल्या. माझं भाषण ऐकून गेल्यावरही तुम्ही अशा गरम गरम रक्ताने घरी जाल, रात्रभर विचार कराल आणि सकाळी उठून काय कराल? सकाळी उठून थंड पाण्याने आंघोळ कराल. थंड पाण्याने आंघोळ केल्यावर तुमचा मेंदू सुद्धा थंड होईल, किंबहुना तुम्हाला तो थंड करावाच लागेल. तुम्हाला तुमचा मेंदू थंडच करावा लागेल, कारण अडचण अशी आहे की आता मी ज्या ज्या सांप्रत सरंजामदारांबद्दल बोलतीये, उद्या सकाळी उठून तुम्हाला त्यांच्याच शेतात, त्यांच्याच बँकेत, त्यांच्याच शाळेत, त्यांच्याच कॉलेजात, त्यांच्याच दूध डेअरीत, त्यांच्याच पेट्रोल मध्ये, त्यांच्याच ऑइल मिल, त्यांच्याच डाळ मिल मध्ये, त्यांच्याच सूतगिरणीत, त्यांच्याच साखर कारखान्यात, त्यांच्याच शेतावर तुम्हाला कामाला जायचंय. आहे तुमचं काही युनिट? कसं राजकारण प्रगल्भ होईल? जोपर्यंत आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही यांच्यातली दरी संपत नाही, तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. राजकारणात उभे राहायचे असा ज्या वेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला आर्थिक दृष्ट्या आपण पक्के आहोत का? कारण आपण ज्यांच्या विरोधात लढतोय ते सगळे कारखानदार आहेत, ते मोठमोठे संस्था चालक आहेत. तुमचं काय? आपल्या परिवर्तनाच्या गप्पा कुठे? संडे टू संडे, संडे इज द मिशन डे. आपल्या संडे टू संडेच्या गप्पा, खाली कॅरी बॅग, 1200 रुपयाची क्रांती, सोबत कोथिंबीर, 5 रुपयाचा सुहाना मसाला, क्रांती अशी रट 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 शिकून घालायची. असा घमघमाट सुटला पाहिजे क्रांतीचा. जो जो क्रांती शिजेल, जो जो क्रांतीचा घमघमाट येईल, तो तो ह्याला असा स्फुरण बदल झाला पाहिजे, क्रांती झाला पाहिजे. सीना नाही फौलाद है. इकडे सगळ्या भकाळ्या निघालेल्या असतात, सगळ्या बरगड्या दिसत असतात मोजून काढायच्या. अरे काय, एकदा का क्रांती शिजली, क्रांती पोटात गेली, क्रांती थंड, हा थंड, सगळं वंड थंड, काय उपयोग आहे? तुमचे आर्थिक युनिट नसेल तर तुमचा लढा कसा उभा राहील दादा हो? शिका, शिका तुमचे आर्थिक युनिट उभे करायला. आणि त्याच बरोबर हेही शिका की जे आर्थिक विकास महामंडळ असतात ना, ज्यातनं तुम्ही कर्ज घेता, ही विकास महामंडळ म्हणजे तुम्हाला डिफॉल्टर बनवण्याच्या स्कीम आहे. आर्थिक विकास महामंडळ ही तुम्हाला डिफॉल्टर बनवण्याची स्कीम आहे. कारण किती जास्तीत जास्त कर्ज प्रकरण होऊ शकतं? 3 लाखाचं. 3 लाखाचं कर्ज प्रकरण करण्यासाठी 50-50 हजार तर नुसते चिरीमिरी वाटण्यातच जातात, टक्केवारी काही जाते. हातात किती पडतात तुमच्या? 1.5 ला 2 लाख रुपये पडतात. 2 लाखात असा कुठला उद्योग होतो तुमचा? 2 लाखात एखाद्या बाईने गोळ्या बिस्किटाचं दुकान टाकलं तर लेकरच खाऊन पार करतात. एखादीने पिठाची चक्की टाकायची ठरवली तर आपली मोदवाड्यातली माणसं लय शानी, ते पण ठेवा. वहिनी ओळखत नाही का? आल्लोच, चिल्लर नाही, आल्लोच म्हणते कडू येतच नाही. लाईट बिल वाढते, बिल भरायला पैसे नसते, वसुली होत नाही, कनेक्शन कट होते, चक्की बंद पडते. कुठून हप्ता भरायचा? हप्ता कुठून भरणार आम्ही? आणि मग काय होतं माहितीये का? हे अशी कर्ज घेतात आमची पोरं सगळी. मग अजून एक मोठी स्कीम येते, ती कारखानदारांची स्कीम असते. त्याच्यामध्ये 2-2 कोटीची सबसिडी वीज बिलाची असते. 2-2 कोटीची सबसिडी. आम्हाला इथं 2 लाखाचं लोन मिळत नाही, 2-2 कोटीची सबसिडी मिळते. आमच्यातलं एखादं पोरग हिंमत करतं आणि म्हणतं नाही, मी ही सबसिडी आणि मी याचा दावेदार ठरवणार. मग ते सांगतात ठीक आहे, रजिस्ट्रेशन कर, सहकारी संस्था कर, मजूर संस्था कर. ते 50-50 पोरांना एकत्र करते, रजिस्ट्रेशन पण करते, हिरिरीने करते सगळं. पण जेव्हा कर्ज प्रकरण करायला जातं तेव्हा ते सांगतात चल नोटीस आण बँकांचं नोटीस आणायला गेल्यावर या 50 पैकी 4 पोरांनी तरी महामंडळाचं कर्ज घेतलेलं असतं, डिफॉल्टर लिस्ट मध्ये येतात, फाईल होत नाही. म्हणून म्हटलं की ही डिफॉल्टर बनवण्याची स्कीम आहे. शिका ह्या गोष्टी. बाबासाहेब शिका म्हणाले ना, पुस्तकांच्या पलीकडचं हे जग जरा समजून घ्यायला शिका रे दादा हो. शिका दादा हो की तुमच्याच विरोधात तुमचाच माणूस कसा उभा केला जातो हे शिका एकदा. हे शिकणं गरजेचं आहे. आणि शिकल्यावर काय करायचंय? संघटित व्हायचंय सगळ्यांनी. का संघटित व्हायचंय? मरणादारी का तोरणादारी हे संघटित होणं सोडून द्या. एक तर लग्नात तरी संघटित होतील, नाही तर एखादा मेल्यावर तरी. हे सोडा. मधल्या काळात सुद्धा एकत्रित या. बुद्धांनी वज्जींना संदेश देताना सांगितले, वरचे वर एकत्रित येत चला. एकत्रित आल्याने तुमचा भावनिक बंध पक्का होतो. एकत्रित आल्याने तुमचा भावनिक बंध पक्का होतो. हे जेव्हा सांगितले जाते तेव्हा लक्षात घ्या की या सगळ्यांच्या मध्ये एकत्रित आल्याने जेव्हा तुमचा सगळा हा बंध पक्का होतो. उदाहरणार्थ एखादं लग्न असतं, एखाद्या लग्नात तुम्ही जमा होता, एखाद्या लग्नामध्ये तुम्ही एकत्रित येता आणि काय होतं? एखादी बाई दुसरीला विचारत असते, जमलं का माय पोरीचं लग्न? लागली का माय तुझ्या पोराला नोकरी? मालकाची तब्येत आहे का बरी? तुम्ही एकमेकींच्या सुखदुःखाच्या गप्पा करता, है की नाही? एकमेकींच्या सुखदुःखाच्या गप्पा करताना ईरदईचे तीरदई एकमेकींबद्दल ओढ वाटते. बंध घट्ट होत जातात, बॉन्ड घट्ट होत जातो, नातं घट्ट होत जातं. जितके वेळा एकत्रित याल तितकं जास्त संघटन मजबूत कराल. बाबासाहेब सांगतात संघटित व्हा. संघटनेची ताकद फार मोठी आहे
आणि मग बाबासाहेब सांगतात संघर्ष करा. कशा विरुद्ध संघर्ष करायचा आहे? इथल्या अज्ञानाविरुद्ध संघर्ष करायचा आहे, इथल्या गरिबी विरुद्ध संघर्ष करायचा आहे, आणि हो, चळवळीची पुनर्मांडणी सुद्धा करायची आहे. काय पुनर्मांडणी असली पाहिजे चळवळीची? तर आमच्या चळवळी भावनिक असणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि लक्षात ठेवायचंय की हे सगळं करताना, माणसं जोडताना जे 22 प्रतिज्ञेत सांगितले, जे दशपारमितेत सांगितले, सम्यक वाचा ती जास्त महत्वाची आहे. तोंडाने गोड बोलल्यावर आमचे पाखरू जवळ येते. समजा तुम्ही इथे सगळं ऐकलं, घरी गेलात आणि एकमेकीला चर्चा केली, चांगलं सांगत होते बरं का, काय सांगितलं तेवढं लक्षात नाही, मग काय ऐकलं, काय नेमके सांगितले, हे जर तुम्हाला 4 बायकांना सांगायचे असेल आणि 4 बायकांनी तुमच्या जवळ यावे असं वाटत असेल, तर त्याची पहिली प्राथमिक अट आहे की आपले तोंड गोड असले पाहिजे. आपले तोंड गोड असेल तर 4 बायका आपल्या जवळ बसतील आणि त्या ऐकतील. तुम्ही जर स्वभावाने गोड असाल तर तुमच्या सोबत ही सगळी जी पोरं आहेत ही पोरं जुळू शकतील. पोरांना जर तुम्ही सारखंच म्हणायला लागलात, याला कळत नाही, हा मूर्खच आहे, आमच्या काळात असं नव्हतं, अरे आमचा काळ कोणता, बस करा, तुमचा काळ चांगलाच होता, तुमच्या काळात तुम्ही ग्रेटच होतात, पण काल परत्वे काही बदल होतात. जुन्या नव्याचा संगम करावा लागतो, नव्यांनी ऍडजस्ट करून घ्यावं लागतं, जुन्यांनी ऍडजस्ट करून घ्यावं लागतं, आणि सगळ्यांनी मिळून एक फळी उभी करावी लागते. हे समजले पाहिजे. प्रेमाने पर्वत जिंकता येतो. मी म्हटलं की मगाशी की मी एक तुम्हाला सम्यक वाचावरची गोष्ट सांगेल की तोंडाने गोड बोलल्यावर आमचं पाखरू जवळ येतं. म्हणजे नेमकं काय होतं बघा. काय झालं माहितीये का, एक बाई होती, तिने आपल्या सुनेला सांगितलं जा आणि शेजारच्या घरातून विरजनाला ताक घेऊन ये. सुनेला सांगितलं शेजारच्या घरातून विरजनाला ताक घेऊन ये. सून शेजारच्या घरात गेली विरजनाचं ताक आणायला. पण जशीही ती घरात एंट्री करणार होती, अंगणामध्ये एक लेकरू होतं, काळ भिल लेकरू. लेकरू असं काही बसलं होतं, एवढा मोठा डब्यामध्ये दुधाचा काला करून दिलेला होता लेकराला, दूध भाकरीचा काला, लेकराच्या नाकातला शेंबूड तोंडात चाललेला, डोळे काजळणं लिडबिड झालेले, लेकराचा हात कधी शेंबडात, कधी तोंडात, कधी त्या दुधाच्या काल्यात, माशा घो 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 करायला लागलेल्या, असं गदळ लेकरू बसलेलं होतं. लेकरू बघून बाईला कसं झालं आणि बाई एकदम बोलती झाली आणि बाई त्या आतल्या बाईला म्हणते, आवय धुरपता त्या काय बाई आमच्या घरी आल्यावर लय स्वच्छता करता आणि तुमच्या घरात बघा हे लेकरू कसं ठेवलंय. बाईला वाटलं आपल्या घरात येऊन आपल्याला कोण बोलते. आतला आवाज आला, माझ्याच घरात येऊन मला शिकवणारी तू कोण ग? मी यशोदा आत्याची सून. कशाला आली होतीस? मी कशाला येऊ? आत्याबाई मला इरजणाला ताक आण म्हणून ताक घ्यायला आलते. आले बघितलं तर हे असं गदवड्यान लेकरू. नाही आमच्या घरी तर येऊन लय शानपणी शिकवता, लय काडी लावता आणि बघा हे लेकरू असं गदळ ठेवलंय, जरा तरी स्वच्छ करायला शिका. यशोदाबाई बाहेर आली आणि सांगितलं ताक बीक काही मिळणार नाही, माझ्या घरात येऊन मला शानपणी शिकवायचं नाही. हो. सून आल्या पावली निघून गेली. सासूने विचारलं काय ताक आणलंस? ती म्हणली नाही जी. काय आणलं नाही ती सांगते. तिने सगळा घडलेला प्रकार सांगितला. सासू म्हणली कळलं किती फटक्या तोंडाची असते, आता ताक मी जाऊन आणते. सासू ताक आणायला गेली. जसंही सासू दारात गेली, सासून ते लेकरू बघितलं असं घाणलेलं दारात, सगळे त्याचा काला सगळा ढेरीवर सांडलेला, नाकातला शेंबूड तोंडात चाललेला, डोळे काजळणं लिडबिड झालेले, माशा घो 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 करायला लागलेल्या, लेकराचा हात कधी शेंबडात, कधी दुधात, कधी तोंडात, कधी त्या काल्यात. बाईला बघून कसं झालं, पण बाईने स्वतःला सावरलं आणि काही नाही बेडूक आहे. काय झालं की बाईला एकदम कसं झालं आणि बाई म्हणते काय, बाईने स्वतःला कंट्रोल केलं आणि बाई एकदम म्हणते धरपद्मा आहे काय सारखं काम 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 करता. बाईला वाटलं एवढी प्रेमळ हाक कुणाची आली. बाई म्हणते कोण तुम्ही? अहो मी यशोदा तुमची शेजारीन. कशाला आला होता? बाई जरा गुस्स्यातच, मी कशाला येऊ माय, मी आपली सतत चालले होते. माय एवढं आंबली अंगाचं राजबिंड्या रूपाचं लेकरू बघितलं आणि माझा पायच पुढे सरकला नाही बघा. सासूला कोणालाच वाटली एवढं गुदळ लेकरू आपलं बघून तिला काय ह्याच्यात राजबिंड्या रूपाचं लेकरू दिसलं असेल. बाई गडबडीनं बाहेर आली म्हणली काय अहो माय तुम्हाला कसं कळत नाही व एवढ्या आंबली अंगाचं राजबिंड्या रूपाचं लेकरू कसं बाहेर ठेवावं. अहो मला तरी असलं लेकरू बघून पायच पुढे सरकला नाही. असं वाटलं असं उचलून घ्यावं पट्टा 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 नुसते बुके घ्यावे बघा. बाईला वाटलं काय चाललंय. बाई मनाला शिरमली. बाईने पटकन लेकरू उचललं, पदरानं त्याचं नाकतून पुसायला लागली. इतक्या बाई पुन्हा बोलते ठेव काम आहे तुम्हाला माझ्या गळ्याची आण आहे बघा, एखादं काम कमी करत जावं, पण असलं आंबली अंगाचं लेकरू असं काय बाहेर ठेवत जाऊ नका. अहो कुणाची नजर कशी, कुणाची नजर कशी, आल्या मेल्याची कुण्या गेल्याची नजर लागली लेकराला, म्हणजे लेकराला उगा का जाता तिथ लावत जावं बरं. बाई मनाला जास्तच लाजली. बाईने गडबडीत करून घेतलं, लेकराचं नाकतून पुसलं. बाई लाजत म्हणते अहो मग
मगाशी मी कामात होते, तुमची सून आले लक्षातच नाही बघा, या बरोबर मध्ये आताच टाकलेले घेऊन जा, पण जरा थांबा चहा करते, आणि हो जाताना वाईस लोण्याचा गोळा बी घेऊन जा. काय फरक पडला? पहिलीने पण स्वच्छताच सांगितली होती, दुसरीने पण स्वच्छताच सांगितली, पण सांगायच्या पद्धतीत पहिलीने डायरेक्ट सांगितलं, दुसरीने सांगताना सांगितलं की लेकराला दृष्ट लागेल, याला काजळाचा पीठ लावा. आपल्याला माहितीये काजळाचा पीठ असाच लावता येत नाही, त्यासाठी आधी आंघोळ पांघोळ घालावी लागेल, त्याला जरा काही गन पावडर करायला लागेल, मग त्याला काजळाचा पीठ लावावं लागेल. गोड बोलल्याने रांचं पाखरू जवळ येतं. जेव्हा आपल्याला एक सामाजिक सलोखा राखायचा असतो तेव्हा आपल्या लक्षात आले पाहिजे की हा सामाजिक सलोखा राखण्यासाठी आपली जीभ तितकीच सम्यक असावी लागेल. सम्यक वाचा जोडण्याचं काम करते धराहून, आणि मग संघर्षाला सुरुवात होते. पण संघर्ष करताना तो संघर्ष सुद्धा सम्यक असला पाहिजे, कारण बाबासाहेब सांगतात, मी तुम्हाला एक असे अमोघ शस्त्र देत आहे की ज्या शस्त्राने रक्ताचा एकही थेंब न सांडता, हे फार महत्वाचे आहे. बाबासाहेब रक्तरंजित क्रांतीला प्रोत्साहन देत नाहीत. बाबासाहेब म्हणतात रक्तविहीन क्रांती. मी तुम्हाला एक अमोघ असे शस्त्र देत आहे ज्याने रक्ताचा एकही थेंब न सांडता तुम्ही व्यवस्था परिवर्तन करू शकाल, आणि ते अस्त्र म्हणजे तुमचा मताधिकार आहे, तुमचा मत देण्याचा अधिकार आहे. हे मत देण्याचा अधिकार तुम्हाला जपता आला पाहिजे. मत ही दानात द्यायची गोष्ट नव्हे, हे शिका. मतदान हा शब्द नाही, मत ही दानात द्यायची गोष्ट नाही, कारण दान डोळे झाकून देतात. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये असं म्हणतात, मेंदूला तर नाहीच नाही. पण मत ही दानात द्यायची गोष्ट नाही, मत हा सजगपणे बजावण्याचा अधिकार आहे. तो अधिकार सजगपणे बजावण्यासाठी इमोशनल होणे बंद करा आणि एक्सपेरिमेंटल व्हा. आपण फार इमोशनल होतो. बाबासाहेबांचं नाव कुणी घेतलं की आपण त्याला तपासूनच घेत नाही, त्याला तपासून घेणे जास्त गरजेचे आहे. आणि म्हणून सरते शेवटी चला जरा एक प्रयोग करूया. चला सरते शेवटी जरा तपासून घेऊया की मी एवढं सगळं बोलले त्याचा तुमच्यावर काही परिणाम झालाय का नाही. नाही तर ताई आल्या होत्या का? आल्या. कशा आल्या होत्या? ते सिद्धराम वाघमारेने बोलवलं होतं, ते संजय गायकवाड बोलतात आल्या होत्या. बोलल्या का? बोलल्या की काय बोलल्या? पाकदुरलाच नाक खुला बोलल्या. अरे पण नेमकं काय तेवढं सांगता येत नाही, याला अर्थ नाही राहणार. लक्षात ठेवावे लागेल, आपल्याला इमोशनल व्हायचे नाही. मग चला जरा प्रयोग करूया. मला तुमच्या सगळ्यांवर प्रयोग करायचा आहे की लांब लांब जी पटावर थांबलेली माणसं की नाही, तिकडे वरवसाला थांबलेली हवेशीर, त्या सगळ्यांसहित हे अलीकडे इथं थांबलेल्यांपर्यंत ते शेवटापर्यंत सगळ्यांच्यासाठी एक आवाहन आहे की मला तुमच्या सगळ्यांवर प्रयोग करायचा आहे. मला तुम्हाला तपासून घ्यायचंय की तुम्ही इमोशनल आहात की तुम्ही एक्सपेरिमेंटल आहात, आपण भावनिक आहात की नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागे म्हणा. मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागे म्हणायचंय, आणि एका आवाजात म्हणायचंय, न लाजता. लाजायचं नाही काही का बाईनं. आपण कसं आई राजा म्हणलं की डायरेक्ट उदो उदो करतात, है की नाही. आपल्या बापाचा गजर करायचा आहे की नाही. एका आवाजात दणक्यात झाला पाहिजे, न लाजता, न चोपता, न संकोचता, प्रत्येकाने मोठ्याने मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं म्हणायचंय. लक्षात ठेवा, जो लाचार असेल, जो बैमान असेल, जो बदमाश असेल, जो डिलर असेल तो बोलणार नाही. जो खासच इमानदार असेल तो दणक्यात घोषणा देईल. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं एका आवाजात सगळ्यांनी म्हणायचंय. सगळे बाया, पोरं, म्हातारे, कोतारे, तरणे, ताटे, दादा, काका, मामा, नाना, आज्या, पंजा, मावश्या, माम्या, सगळ्यांनी मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचंय एका आवाजात. चला जोरात म्हणूया. लक्षात ठेवा, लाचार, बदमाश आणि बैमान फक्त बोलणार नाही, जो इमानदार असेल तो दणक्यात आवाज काढेल. आवाज घुमला पाहिजे. हा बोला, मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे एका आवाजात. चला दणक्यात आवाज घुमला पाहिजे. बोला, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा. आता थांबा. साधारणतः 1.5 तास झालं मी रक्त आटवते. साधारणतः 1.5 तासापासून मी तुम्हाला समजवते, आणि 1.5 तासानंतर मी असं म्हणलं की इमोशनल होऊ नका. 1.5 तासानंतर मी तुम्हाला 10 वेळा शुद्ध मराठीत म्हणलं की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हण. मी जेवढं म्हणते तेवढंच शुद्ध मराठीत म्हणलं. मी काय म्हणलं होतं? बाबासाहेब आंबेडकरांचा. तुम्ही काय म्हणायला पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय असं म्हणायचं कोणी शिकवलं तुम्हाला? का केलं असं तुम्ही? बरं जाते, हरकत नाही. चला हरकत नाही, अजून एक चान्स घेऊ आपण. आता विजय असो नक्की म्हणा. आता
आता खरंच विजय असो म्हणा, नक्की म्हणा, फक्त डोकं ठिकाणावर ठेवून व्यवस्थित म्हणा. सगळ्यांनी विजय असं म्हणायचंय, सगळ्यांनी घोषणा द्यायच्या, महापुरुषांच्या घोषणा द्यायच्या. आता आवाज जरा कमी निघालता, अजून याच्यापेक्षा मोठा आवाज निघाला पाहिजे. जो जो इमानदार, जो जो बाबासाहेबांचा, जो जो शाहू महाराजांचा, जो जो फुल्यांचा, जो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज दणक्यात निघेल, त्याचा दणक्यात आवाज निघू द्या. आपल्याला घोषणा द्यायची, जय जयकार करायचा, विजय असंच म्हणायचंय, विजय असंच म्हणणार आहात. चला एका आवाजात, म्हातारे कोतारे तरणे ताटे बाया पोरं सगळेजण एका आवाजात बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब राजर्षी शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिज्योती सावित्री माईंचा, छत्रपती तुकाराम आसाराम बापूंचा. किती रक्त आठवलं होतं, किती रक्त आठवलं होतं मी काय म्हणलं, आलं लक्षात. मी तुमच्या विजय असं म्हणण्यावर सुरुवातीला का आक्षेप घेतला, आलं लक्षात. त्याचं कारण हे होतं, काय होतंय दादा माहितीये काय, बाबासाहेबांचं नाव घेतलं ना की आपण अशी वेड पिशीच होतो. बाबासाहेबांचं नाव घेतलं की आपण इतके इमोशनल होतो ना, आपल्या कुणीतरी काळजाला हात घालतो. बाबासाहेबांचं नाव घेतलं की असं वाटतं कोणतरी काळजाच्या घड्याला हात घातलाय का, अंतःकरण हलून जातं. बाबासाहेबांचं नाव घेतलं की असा मेंदू असा तप्त व्हायला लागतो, असं रक्त सळसळायला लागतं. बाबासाहेबांचं नाव घेतलं की अशा धमन्या तप्तटायला लागतात. मग कुणी तर म्हणतो बाबासाहेबांचा, आपण म्हणतो विजय असो. म्हणजे शाहू महाराजांचा, आपण म्हणतो विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, आपण म्हणतो विजय असो. आणि मग इथं उभं राहून बोलणारा नेता काय करतो, महापुरुषांची नावं घेत 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 तुम्हाला उकसवतो, तुम्हाला इमोशनल करतो. आणि इमोशनल करत करत त्याला लक्षात येतं की आता सगळे हिप्नोटाईज झाले. मग कुठल्या तरी गल्ला भरून थातूर मातूर एकदम तीनपाट माणसाचा विजय असो म्हणतो, आणि तुम्ही बोलण्याच्या नादात विजय असो म्हणता आणि करता सुद्धा. हे इमोशनल होणं थांबवा. लोक आपल्या इमोशनल होण्याचा गैरफायदा घेतात. हे इमोशनल होणं थांबवा दादा हो. आणि लक्षात राहू द्या की आपल्याला मेंदू बुद्धं शरणं गच्छामि, आपल्याला मेंदू दिला विचार करायला. प्रत्येक माणूस का बोलतो, कशासाठी बोलतो याचा विचार करा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं येणारे मेसेज तशाच तसे कॉपी पेस्ट फॉरवर्ड करण्याच्या आधी ते त्याचं व्हॅलिडेशन तपासा. ते मेसेज खरे की खोटे चेक करून घ्या. आपण बाबासाहेबांचे बच्चे आहोत, अभ्यास करून पुढे गेलं पाहिजे. दादा हो, मी हे सगळं सांगते म्हणजे मला फार मोठा कुणी पुरस्कार देईल असं नाही. मी हे सगळं सांगितल्यावर माझे दुश्मनच जास्त तयार होणार आहे याची मला खात्री आहे. पण तरी सुद्धा मी हे सांगत आहे कारण मला असं वाटतं की इतक्या वर्षांनी जर मी तुमच्या गावात आली आहे तर तुमच्या गावातल्या लोकांना हे कळू दे. मगाशी सूत्रसंचलन करणारे दादा म्हणत होते की इथे 24 एप्रिल 1937 ला बाबासाहेबांनी या विहिरीचे पाणी चाकले. या विहिरीचा हा पाण्याचा शुद्ध प्रवाह, हा प्रवाह आमच्या आयुष्याला प्रवाहित करणारा ठरला. हा खळखळ वाहणारा प्रवाह, हे पाणी संघर्षाचे पाणी आहे. हे पाणी संघर्षाचे पाणी आहे. हे पाणी चवदार आहे. हे पाणी बाणेदार आहे. हे पाणी स्वाभिमानी आहे. हे पाणी संघर्षशील आहे. हे पाणी बाबासाहेबांच्या लढ्याची साक्ष देणारे पाणी आहे. हा बाबासाहेबांच्या लढ्याची साक्ष देणाऱ्या या पाण्याला साक्षी ठेवून चला एकदा आपण प्रण करूया की होय आम्ही बाबासाहेबांचे सच्चे वारसदार होऊ. बाबासाहेबांनी सांगितलेला शब्द शब्द आमच्या आचरणात आणू. शुक्रवारी हळद आम्ही करणार नाही. आम्ही शकून अपशकुनाच्या नादाला लागणार नाही. आम्ही पंचशिलेचे पालन करू. सुरामेरय मज्ज प्रमाद ठाणाही पाळू. आणि आम्ही अदिनदाना वेरमणी म्हटल्यावर काही जण म्हणतात आम्ही काही चोरी करणारे वाटलो का? अजिबात नाही दादा, अजिबात नाही. चोरी करणं म्हणजे कुणाच्या तरी घरी अर्ध्या रात्री जाऊन कपाट फोडणं म्हणजे चोरी नसते. चोरी करणं याचा अजून एक वेगळा अर्थ असतो. समाजाच्या नावावर समाजाचा जमा केलेला पैसा जर कोणी एकटाच त्याच्यावर हात मारत असेल तर ती सुद्धा चोरी. आणि अशी चोरी खपवून घेतली जाणार नाही. अदिनदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. हे कळले पाहिजे. हे सांगत आजच्या दिवशी सिद्धराम दादा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी जे ही मेहनत घेतली आणि मला इथे बोलावले, माझ्या परीने मी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला. हे सांगताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझ्या अजिबात हेतू नव्हता. पण तरी सुद्धा चुकून कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणालाही
कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, कुणाचाही उपमर्द झाला असेल, कुणालाही चुकून कुणालाही वाईट वाटलं असेल, दुःख झालं असेल, तर त्या सगळ्या आयोजकांची, सगळ्या संयोजकांची, सगळ्या वक्त्यांची, सगळ्या श्रोत्यांची, सगळ्या नेत्यांची, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि लपून छपून ऐकणाऱ्या सगळ्या खबऱ्यांची, मला माहिती आहे खबरे खूप असतात, यापैकी मी एकाचीही माफी मागणार नाही. हे माफी मागणार नाही. कारण बोलून शब्द बदलायला मी काही नारायण राणे किंवा अण्णा हजारे नाही. मी माझ्या शब्दावर ठाम असते. मी सुषमा अंधारे आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.